Good morning, everyone. Today in this session, we are going to discuss the RRB PO and clerical previous year paper 2023 चा जो क्लरिकलचा पेपर आहे आणि पीओचा तो आपण सॉल्व्ह करणार आहे. आता एक्झाम तशी बघायला गेली तर अगदी 4 ते 5 दिवसावरती आहे. तर हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह केल्यानंतर काय नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचं एक रिझन म्हणजे सध्या जो पॅटर्न सुरू आहे ट्रेंड तो तर लक्षात येतोय. तो अनालिसिस करूनच आपण गेली 1-2 महिना झालं त्याच्यावरती काम करत आहोत किंवा प्रॅक्टिस सुरू आहे. पण त्याचबरोबर ते जे क्वेश्चन्स आहेत त्याची जी लेवल आहे ती इझी टू मॉडरेट आहे का, मॉडरेट टू डिफिकल्ट आहे का, ते पण तुम्हाला लक्षात येतात. ह्या सगळ्या गोष्टी किंवा सध्याचा चालू असलेला ट्रेंड आरआरबी पीओ किंवा क्लरिकलचा कसा आहे हे लास्टचे 2-3 वर्षाचे पेपर सॉल्व्ह करून तुमच्या लक्षात येतं. आता ट्रेंड तर समजलेला आहे. आता एक पाऊल थोडंसं पुढे जाऊन अगदी आपली 4 दिवसावर एक्झाम आहे म्हणून आपण काय करणार आहोत. तर आलेला जो क्वेश्चन आहे कसं इझी पद्धतीने कोणकोणत्या शॉर्टकट ट्रिक्सनी कसं अप्लाय करून आपण सॉल्व्ह केलं पाहिजे हे मी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणते क्वेश्चन्स तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व्ह करू शकता, कुठला क्वेश्चन तुम्हाला मिड मध्ये करायचा आहे, कुठे लास्ट सॉल्व्ह केलं तर चालेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. तर सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये एक कॉन्फिडन्स असतो की नाही मला अल्फा न्यूमरिक सिरीज असू दे किंवा कोणते ब्लड रिलेशन असू दे, डायरेक्शन डिस्टन्स असू दे, याच्यावरती माझी खूप चांगली कमांड आहे. तर ते क्वेश्चन्स मी पहिल्यांदा सॉल्व्ह करेल जेणेकरून माझा तो एक कॉन्फिडन्स राहील की एवढे एवढे मार्क्स मी कंप्लीट केलेले आहेत पेपर्सचे आणि हा माझा सिक्युअर मार्क्स आहे तर मी एवढे सिक्युअर करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो मिड पॉइंट येतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सिटिंग अरेंजमेंट किंवा बॉक्स पझल या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं रिझन असं की तुम्ही ज्यावेळेस पझल सॉल्व्ह कराल किंवा सिटिंग अरेंजमेंट कराल अगदी सुरुवातीला घेऊन बसलात नाही सॉल्व्ह झाली तर खूप टाइम निघून जाईल, बाकी गोष्टींसाठी इतका टाइम नाही राहणार. आणि तेच तुम्ही सिटिंग अरेंजमेंट जर लास्टला घेतलात तर कमी टाइम मध्ये तुम्ही पॅनिक पण करून जाऊ शकता की जेणेकरून तुमच्याकडून रीड करत असताना इन्फॉर्मेशन गडबड होऊ शकते आणि तुमच्या त्या पॅनिक मध्ये अरे माझ्याकडे 5 मिनिट राहिलेत हे कधी कंप्लीट करणार मी, म्हणून जी गडबड होते ती गडबड पण सगळं प्लॅनिंग तुमचं मिसमॅच होऊन जाईल. सो एक बॅलन्स ठेवा की मी सुरुवातीचे काही मिनिटं आहेत जे मला जे परफेक्ट येते तिकडे सॉल्व्ह करेल, बाकीचे जे काही मिनिटं आहेत मिडवाले ते माझे सिटिंग पझलला देईल, देन अगेन बॅक टू तो पार्ट घेईल जो की मला असं वाटतं की मी ट्राय केला पाहिजे लास्टला, ज्याच्यामध्ये थोडी रिस्क आहे पण मला सॉल्व्ह करता येतं, मी सॉल्व्ह करू शकतो, तर तिकडे गेलं पाहिजे. ठीक आहे. तसं रिझनिंग मध्ये बघायला म्हटलं तर तुम्ही मोस्ट ऑफ दी सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा ट्राय करता, कारण आपल्या सिलेबसमध्ये सिटिंग पझलचा हा एक मोठा वेटेज आहे. त्याच्यानंतर बाकीचा जो पार्ट आहे मिसलिनियस मोस्ट ऑफ दी स्टुडंटसाठी तो इझी आहे. आता इझी असेल तरी पण सॉल्व्ह करण्याचे ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात त्या डिफरंट असतात. काही जण ट्रॅडिशनल मेथडनी सॉल्व्ह करतात. ट्रॅडिशनल मेथड तुमच्या सॉल्व्हिंग मध्ये किंवा प्रॅक्टिस टेस्ट मध्ये खूप परफेक्टली वर्क होते, पण इकडे टाइम मॅनेजमेंट मध्ये कधी कधी तर लॅग खाऊन जातो. ठीक आहे. तर तो कशा पद्धतीने करता येईल थोडंसं टाइम बाउंड प्रॅक्टिस मध्ये आज आपण आपल्या सेशन मध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे खूप जास्त टाइम देणार आहे असं नाहीये, जसं की आपण एक पेपर सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने हे सॉल्व्ह करणार आहे. आता तुम्हाला सेक्शनल टाइम अलॉट झालेले आहेत बरोबर, किती सेक्शनल टाइम मध्ये कसं सॉल्व्ह करायचं हेही माहितीये. सो त्या अकॉर्डिंग फक्त मार्क्स कसे मॅक्झिमम घेता येईल ते बघायचं. त्याचबरोबर कट ऑफ हा थोडासा हाय असतो कम्पेअर टू अदर एक्झामिनेशन. त्याचं रिझन म्हणजे हा पेपर जो आहे त्याची जी लेवल आहे ती इझी टू मॉडरेट आहे. ठीक आहे. त्यामुळे जो त्याच्यामधला जो डिफिकल्टी लेवल आहे त्या अकॉर्डिंग तुमचे कट ऑफ्स असतात. इन केस यावेळी एक्झाम मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये जरी गेली एक धरून चला तरी पण कट ऑफ पण त्या पद्धतीने जाणार आहे. जे जसा तुम्हाला पेपर गेलेला आहे तसाच समोरच्याही स्टुडंटना असणार आहे, त्यामुळे कट ऑफ पण तुम्ही त्या पद्धतीने एक्सपेक्ट करू शकता. जस्ट गिव्ह युअर 100%. ठीक आहे. सो सर्वात पहिल्यांदा आपण क्लरिकलचा जो पेपर बघणार आहे तर त्यामध्ये आजच्या सेशन मध्ये आपण रिझनिंग सेशन मध्ये फोकस करतो. ठीक आहे. आता रिझनिंग मध्ये आरआरबी क्लर्कचा 2023 चा जो पेपर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण शिकवत असताना मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट मध्ये थोडंसं न्यू पॅटर्न किंवा प्रॅक्टिस सेशन मध्ये काही वेळेस तुम्हाला बघण्यात येईल असा पॅटर्न म्हणून कोणता घेतला होता, सर्टन नंबर ऑफ अ पर्सन सिटिंग, राईट.
हे सर्टन नंबर जे आहे ते इथे बघायला मिळालंय क्वेश्चन. पहिला क्वेश्चन होता तो सेटिंग अरेंजमेंटचा होता. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमची जी प्रायोरिटी आहे ती अशा गोष्टीला पहिल्यांदा द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की नाही आम्ही हे करू शकतो. आणि अल्फा न्यूमरिक सिरीज तुम्ही डे 1 पासून तुम्हाला माहितीये ही सॉल्व्ह पण होऊ शकते. ही डायरेक्टली तुम्हाला इथे 4 to 5 मार्क्सला बघायला मिळेल. तर ह्या अल्फा न्यूमरिक पासून मी सुरुवात केली आहे. मिडल पार्ट जो आहे तो मी तुम्हाला सेटिंग पझलचा देईन आणि लास्टला आपण थोडेसे मिसलेनियस क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. सो क्लर्कच्या पेपरमध्ये सुरुवात करतो आपण अल्फा न्यूमरिक सिरीज पासून. अल्फा न्यूमरिक सिरीज मध्ये तुम्ही बघितलं प्रिसिडिंग बाय फॉलोड बायचे क्वेश्चन्स आहेत, प्लस तुम्हाला ग्रुप ऑफ काय केलेत वर्ड्स दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये अल्फाबेट एक्सचेंज करून काही कंडिशन दिलेल्या असतील त्या सॉल्व्ह करायच्या. जसं की फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे बघा, काय दिलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये, इफ फर्स्ट लेटर अँड सेकंड लेटर ऑफ, ठीक आहे, सर्वांनी नोटबुक पेन सर्वांजवळ असू दे त्याच्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आणि काही डाऊट असेल तरी पण तुम्ही मला इथे चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. आता यामध्ये फर्स्ट लेटर अँड सेकंड लेटर ऑफ ईच वर्ड इज इंटरचेंज. त्यांनी काय सांगितलंय, ईच वर्ड. यामध्ये दोन गोष्टी प्रत्येक वेळी सॉल्व्ह करताना लक्षात द्यायचं की विदिन वर्ड डिजिट एक्सचेंज दिलाय का पूर्ण सिक्वेन्स मध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, हे वर्ड मध्ये इंटरचेंज होणार आहे. कोणता, फर्स्ट आणि सेकंड लेटर. आता याच्यामध्ये फर्स्ट सेकंड लेटर कोणकोणते आहेत बघा आणि इंटरचेंज करा. काय येणार आहे इंटरचेंज करून, ओ आर डब्ल्यू हा झाला फर्स्ट. इंटरचेंज झाल्यानंतर, इंटरचेंज म्हणजे स्वॅपिंग माहिती आहे ना सर्वांना. ओके. नंतर नेक्स्ट काय झाला, आय एफ एक्स, देन ओ एफ जी, ए एल एन and the last one is OCW. मला सांगा यामध्ये किती मिनिंगफुल वर्ड फॉर्म झालेत. वर्ड तर फॉर्म झालेत पण मिनिंगफुल म्हणजे ज्याचं डिक्शनरी किंवा काहीतरी एक सर्टन मिनिंग असलं पाहिजे त्या वर्डचं. असे किती वर्ड्स फॉर्म झाले त्याच्यामध्ये. आपण कधी ORW पण नाही बघितला, IFX, OFG, ALN नाहीच आहेत. त्यातला तर OCW आहे बट तो एक शॉर्ट फॉर्म आहे एखाद्या पर्टिक्युलर ह्याचा, तर ते त्याचा लॉंग फॉर्म अवेलेबल आहे. पण त्या वर्डचं पर्टिक्युलर मिनिंग आहे का काही, नाहीये ना, काहीच मिनिंग नाहीये OCWचं. तर एक तरी वर्ड आहे का जो फॉर्म झालाय, नाही. मग आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे आन्सर, की इथे नन पाहिजे. आहे का कुठे, फर्स्ट 4 ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणजे काय येणार, नन ऑफ दिस. नन ऑफ दिस आपण कधी यूज करतो, जेव्हा फर्स्ट 4 ऑप्शन मध्ये आपल्याला जो हवाय तो ऑप्शन नसेल, देन वी विल गो फॉर द नन ऑफ दिस. नन ऑफ दिसला क्लिक केला, देन यू गॉट 1 मार्क्स. इझी आहे. क्लासमध्ये हे ऑलरेडी डिस्कस केलंय आपण या टाईपचे क्वेश्चन. बस हाच पेपर आहे, हा क्लरिकलचा आहे पण. ठीक आहे. पीओचा आपण थोड्या वेळाने बघूयात. कळालं हे सर्वांना. एक क्वेश्चन देऊ तुम्हाला सॉल्व्ह करायला, बघा. सेम याच्यावरतीच आहे, अल्फा न्यूमरिक सिरीज वरती. कंडिशन काय दिली आहे पहा, इफ each consonant is interchanged with previous letter. Each consonant is interchanged with previous letter. म्हणजे जिथं कन्सोनंट आहे तिथे प्रिव्हियस अल्फाबेटिकल लेटर हवंय. ठीक आहे. अँड द वॉवेल इज चेंज विथ द नेक्स्ट लेटर इन द अल्फाबेटिकल सिरीज. यामध्ये या रो मध्ये जिथं तुम्हाला कन्सोनंट दिसतोय त्याच्या प्रिव्हियस अल्फाबेट आला पाहिजे, जिथे वॉवेल दिसतोय त्याचा नेक्स्ट आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोचं कसं होईल, आर कन्सोनंट आहे की वॉवेल आहे, कन्सोनंट. कन्सोनंट म्हटलं की काय यायला पाहिजे, प्रिव्हियस यायला पाहिजे. आरच्या प्रिव्हियस अल्फाबेट कोणता आहे, OPQR. QR ना, सो क्यू. ओ इज अ वॉवेल, करेक्ट. ओ वॉवेल असेल तर नेक्स्ट OP, then W, VWX, right? So V. So जिथे वॉवेल आहे तिथे नेक्स्ट घेतला आणि जिथे कन्सोनंट आहे तिथे प्रिव्हियस. असं पूर्ण फॉर्म करा and then tell me how many words contain at least one vowel.
कोणकोणत्या वर्ड्समध्ये ऍटलिस्ट वन वॉवेल आहे, असे किती वर्ड्स आहेत? FIX चं काय येईल? EF ना, सो ई येईल. त्यानंतर IJ, करेक्ट. एक्सच्या प्रिव्हियस W, करेक्ट. पुढे फॉक्स साठी F च्या प्रिव्हियस E, O च्या नेक्स्ट P, G च्या प्रिव्हियस काय? मग इतकं कन्फ्युज का होत आहे? परफेक्ट आहे. थोडं मी क्वेश्चन मार्क असं क्रिएट केला की लगेच डाऊट घेता स्वतःवरती. हा डाऊट कधी येतो माहितीये? लॅक ऑफ प्रॅक्टिस, बाकी काहीच नाही. तो कॉन्फिडन्स यायचा असेल तर मॅक्झिमम जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढा येईल. ठीक आहे. नेक्स्ट LAN, L च्या प्रिव्हियस KLM, राईट. A च्या नेक्स्ट B, N च्या प्रिव्हियस M, आणि COW साठी C काय येईल? C च्या प्रिव्हियस B, O च्या नेक्स्ट P, W च्या प्रिव्हियस V. ठीक आहे. आता याच्यामध्ये हाऊ मेनी वर्ड्स कंटेन ऍटलिस्ट वन वॉवेल. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड आहे ऍटलिस्ट. ओनली वन म्हणजे फक्त वन वॉवेल आहे, तोच फक्त वर्ड शोधायचा. पण ऍटलिस्ट वनचं मिनिंग काय असतं? एक किंवा एक पेक्षा जास्त. ठीक आहे. पण वॉवेलच नाही असं नाही झालं पाहिजे. सो हा ऍटलिस्ट आपल्याला माहित असलं पाहिजे. सो याच्यामध्ये काहीच नाहीये, हा तर वर्ड काउंट होणार नाही. इथे आहे का? येस, वन. देन वन तिकडे नाहीये, इथे. सो ओनली टू वर्ड्स आर देअर विच कंटेन्स द वन वॉवेल. सो टू म्हणजे ऑप्शन सी. समजलं सर्वांना? सो इथे अगेन तुम्हाला अजून एक मार्क्स मिळाला. सो अल्फा न्यूमरिक सिरीजची ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस केले होते त्या टाईपचेच क्वेश्चन्स आहेत PYQ मध्ये सुद्धा. ठीक आहे. बरेचसे PYQ तुम्हाला सॉल्व्ह करताना असं पण रिअलाइज होईल की या टाईपचे क्वेश्चन्स ऑलरेडी आपण क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्यामुळे ते एक लिंक लागायला किंवा एक ते पण डोक्यात येतं की अरे हे मी क्लासमध्ये सॉल्व्ह केलंय, त्यामुळे मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करणारे अरेंजमेंट असू दे किंवा एनी क्वेश्चन, तर आपल्याला माहित असतं की मी हे सॉल्व्ह केलं म्हणजे माझं हे करेक्ट येईल. फक्त व्यवस्थित टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सो येणाऱ्या एक्झाम मध्ये एक टार्गेट ठेवा की जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार विथ ऍक्युरसी, कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. सो ऍक्युरसीकडे लक्ष द्या. मग भले 2-3 क्वेश्चन कमी सॉल्व्ह करा, पण परफेक्ट ऍक्युरेट करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड. If words are arranged according to the dictionary order from left to right. मला सांगा, अकॉर्डिंग टू द डिक्शनरी ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे असेंडिंग मध्ये स्टार्टिंग फ्रॉम ABCD ना, लेफ्ट टू राईट. विच वर्ड इज सेकंड फ्रॉम द राईट एंड. सो त्यांनी विदिन द वर्ड नाही सांगितलं. जर विदिन द वर्ड अरेंजमेंट असती तर काय केलं असतं? त्यातल्या त्यात त्यांनी मेन्शन केलं असतं की अरेंज द लेफ्ट टू राईट विच इज वर्ड इज किंवा अकॉर्डिंग टू विदिन वर्ड्स, असं एक विदिन वाला वर्ड असता आहे का इथे? नाही. सो त्यांनी काय दिलंय? पूर्ण रो मध्ये दिलंय. तर तुम्ही ओरली विदाउट इवन युझिंग पेन सॉल्व्ह करू शकता. कसं? तुम्हाला माहितीये फर्स्ट लेटर जे आहेत त्यांनी सांगितलंय सेकंड फ्रॉम द राईट ना, बरोबर. फर्स्ट तर येताना C येणार आहे, काऊ. नंतर तर FF ची पेअर येईल. मग भले त्याच्यामध्ये कोणी फर्स्ट सेकंड व्हॉट एव्हर जे काही असेल, ठीक आहे. आणि थर्ड मध्ये येताना तर Lच येईल, मग R येईल. आणि राईट पासून सेकंड हा Lच असणार आहे, म्हणजे लॅन असणार आहे. सो लॅन साठी कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन B आहे. दॅट्स इट. याच्यासाठी काही तुम्हाला सॉल्व्ह करावं लागलं, पेन तरी घ्यावं लागलं का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय कंडिशन दिली आहे. याचा आन्सर काय येईल? ऑप्शन. मला चॅटबॉक्स मध्ये सर्वांनी सांगा.
if all letters in each words are arranged to the alphabetical order from left to right. आता याच्यामध्ये काय दिलंय, इफ ऑल द लेटर्स इन ईच वर्ड, कळालं? ऑल द लेटर्स इन ईच वर्ड म्हणजे ह्या प्रत्येक लेटर मधला जो एक एक वर्ड आहे तो तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लेफ्ट टू राईट सॉल्व्ह करायचा. And then first and second letter are interchanged. So in which word how many meaningful words will be formed? So दोन कंडिशन आहेत. पहिल्यांदा काय करा, सगळ्यात पहिला इफ ऑल द लेटर्स इन each words are arranged in alphabetical from left to right. So first काय येईल मला सांगा, रोचा ORW, नंतर FIX हाच राहणार आहे बरोबर, लेफ्ट टू राईट. त्यानंतर FOG म्हणजे FGO, करेक्ट. नेक्स्ट ALN, देन COW. ठीक आहे. देन फर्स्ट अँड सेकंड लेटर आर इंटरचेंज. आता फर्स्ट अँड सेकंड लेटर आर इंटरचेंज केला बरोबर. इथे झालं फर्स्ट अँड सेकंड लेटर. यामध्ये किती, हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्म. रो इज अ मिनिंगफुल वर्ड, राईट. रो कॉलम ऐकलं असेल. त्यानंतर अजून कोणता आहे, लॅन, दिस इज ऑल्सो मिनिंगफुल वर्ड ना, की नाही आहे? नक्की. मग 2 ऑप्शन येईल का, ऑप्शन ए. ऐकलं का लॅन? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॅन, कोण सांगेल? रो तर मला माहितीये की मिनिंगफुल वर्ड आहे. लॅन हा लॉंग फॉर्म मध्ये जाईल की मिनिंगफुल वर्ड मध्ये येईल, दॅट इज द मेन क्वेश्चन. कारण थोडस जरा कुठेतरी कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर आपण असंही म्हणतो की लॅन इज अ टॉपोलॉजी और राईट, लोकल एरिया नेटवर्क. लॅन स्टँड्स फॉर, राईट. पण मग इथे लॅन वर्ड आहे का मिनिंगफुल, काउंट होईल का? टू येईल का 1 येईल? तुम्ही असं आता पेपर देत असता तर तुम्ही काय क्लिक केलं असतं? काय क्लिक केलं असतं यामध्ये? ओनली 1 कन्फर्म. बघा डिफरंट पण असू शकतं आन्सर. इकडे ऑनलाईन आन्सर द्या सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये. डिफरंट आन्सर रिसीव्ह होतात. ओके. सो लॅन जसं आपण मगाशी OCW बद्दल बोललो, सेम तसाच लॅन आहे, लॉंग फॉर्म आहे, पण एनी स्पेसिफिक वर्डचं मिनिंग नाहीये. सो जस्ट गो विथ द 1 ऑप्शन अँड दॅट इज बी. ठीक आहे, कळालं हे कन्फ्युजन? आता बघा खूप जर कन्फ्युज झाला त्यात लॅन जर तुम्हाला वाटलं 2 इतकं इझी असून पण आपण एक चूक करू शकतो. लक्षात आलं काय आपल्याकडून होऊ शकतं? म्हणजे आपल्याला वाटतं की आपण परफेक्ट करून आलोय, मग इतके कमी मार्क्स कसे? तर अशा सिली मिस्टेक्स होऊ शकतात. सो ते अवॉइड करायचं. त्यामुळे मी जे म्हटलं ना, जे कराल ते विथ अॅक्युरसी परफेक्ट करा, ते हेच सांगत होते की जे क्वेश्चन्स मधले जे बघाल वर्ड्स ते व्यवस्थित प्रॉपर बघा. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन, देन यू गॉट 5 मार्क्स. त्यातला एक 1 मार्क्स काही जणांचा गेलेला आहे. 1 क्वेश्चन रॉंग म्हणजे 0.25.
if last word of each given word is changed to its next letter according to the alphabetical series, then how many words contain more than one vowel? मोर दॅन वन वॉवेल म्हणजे 2, 3, 4 या काइंड ऑफ. सो आपल्याकडे जे काही वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये 2 किंवा 3 ची पॉसिबिलिटी आहे. इफ लास्ट लेटर ऑफ द गिवन वर्ड इज इंटरचेंज विथ द नेक्स्ट लेटर. सो पहिले दोन तर क्वेश्चन जे आहेत ते येणारच आहेत तुमचे. सो फास्ट मध्ये ते लिहून ठेवलात तरी चालेल. ठीक आहे. लास्ट लेटर जो आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू चा नेक्स्ट काय येणार आहे? एक्स, एक्सचं वाय, त्यानंतर जी, एन and then W, X. So more than one, I guess only the one ना, A आणि O. बाकी कुठे आहे का? मोर दॅन वन, ओनली वन म्हटलेलंच नाहीये, त्यामुळे मोर दॅन वन चीच कंडिशन मध्ये एक आहे. and this is option A. Then again you got a 1 marks. सो अल्फान्यूमेरिक सिरीज वरती ज्या टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले त्याच टाइप मध्ये लास्ट इयरच्या पेपरमध्ये 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. असंही होऊ शकतं सॅटर्डे संडे मध्ये येईल हा पण क्वेश्चन, या टाइप मध्येच येईल, ते फक्त सॉल्व्ह करता आलं. ठीक आहे. जमेल का पण आता सॉल्व्ह करायला नक्की? ओके. नाउ मुव्हिंग ऑन टू द युअर फेवरेट पार्ट, इनइक्वालिटी. आणि तुम्ही जर इनइक्वालिटी बघितल्या आरआरबीच्या, फक्त 2023चा डिस्कस करतोय म्हणून नाही, पण अगदी तुम्ही 21चा घ्या, 22चा घ्या, बाकी 21-22चे पेपर पण मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करते, तेही तुम्ही सॉल्व्ह करून बघा घरी. तर त्यामध्ये सुद्धा जे इनइक्वालिटीज असतील किंवा जे क्वेश्चन्स असतील, आता याच्यामध्ये तर विदाउट इव्हन युझिंग पेन तुम्हाला मी ट्रिक्स अँड टेक्निक्स शिकवलेत. काय करायचं आहे, जो स्टेटमेंट दिलेला आहे त्याला मर्ज करायची गरज नसेल तर पेनची तुम्हाला काहीच गरज नाही, पहिली गोष्ट. पण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी मात्र थोडासा यूज करते. ठीक आहे. सिंपल रूल सांगितला होता. काय रूल होता इनइक्वालिटी मध्ये? इफ द फर्स्ट रूल इज इफ द फ्लो ऑफ सिम्बॉल विच मीन्स सिमिलर फ्लो असेल, राईट, करेक्ट. सो द फ्लो ऑफ सिम्बॉल इज इन वन डायरेक्शनल, देन connection is established between these two elements, right? But if the flow of symbol is in opposite direction, then flow काय राहणार आहे, एस्टॅब्लिश होणार नाही. सो आन्सर इज फॉल्स, राईट. आता याच्यामध्ये स्टार्टिंग दिलंय डी इज इक्वल टू एफ. बघा डी आणि एफ मध्ये आता इथे जो सिम्बॉल आहे तो ग्रेटर दॅन इक्वल आणि इथे फक्त ग्रेटर आहे. जरी इथे इक्वल असतं तरी पण रॉंग आलं असतं, बिकॉज दिस इज द आयदर ऑर केस. पण या केसमध्ये इक्वलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी डी इथपर्यंत जरी म्हटला तरी डी इज ग्रेटर दॅन एफ आहे ना, ते काय म्हणतात इक्वल आहे का? करेक्ट? नो, फॉल्स. एस इज ग्रेटर दॅन एफ. एफ आणि एस मध्ये फ्लो ऑफ सिम्बॉल कसा आहे? वन डायरेक्शनल आहे. एस इज इक्वल टू डी म्हणजे जो एस आहे तोच डी आहे. तर इथे आला एस, कोणता फ्लो आहे? ग्रेटर ऑर इक्वल, म्हणजे आहे का ग्रेटर दॅन? सो एस इज ग्रेटर दॅन एफ. हे सर्व आपण क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट माहिती आहेत, या अकॉर्डिंगच मी एक्सप्लेन करते. ठीक आहे. सो सेकंड कन्क्लुजन विच मीन्स ऑप्शन बी, इफ ओनली कन्क्लुजन सेकंड इज ट्रू. आता इथे जो दिलेला आहे फ्लो लास्ट इयरला तसाच आहे म्हणून डोळे झाकून पटकन फास्ट बी ला क्लिक नाही करायचं, ऑप्शन मध्ये बघायचं सेकंड कुठे आहे. कधी कधी असं पण होऊ शकतं की ओनली कन्क्लुजन सेकंड इज ट्रू लास्टला असेल आणि बोथ इज ट्रू सेकंड वरती असेल. सो ती पण घाई करू नका. ठीक आहे. हे जमलं तुम्हाला सॉल्व्ह करायला? बघा सगळे वन लाइनर आहेत, सगळे क्वेश्चन्स जे 2-3 आलेत ते. काय येईल आन्सर? डब्ल्यू आणि झेड मध्ये सिम्बॉल्स कसे आहेत? इफ द सिम्बॉल इज बिटवीन द टू एलिमेंट, द फ्लो इज लाईक दिस. टू एलिमेंट्सचा फ्लो या पद्धतीने असेल तर आन्सर इज ऑलवेज फॉल्स. करेक्ट. तर यामध्ये डब्ल्यू आणि झेड मध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होईल का? नाही होणार. सॉरी, जे आणि झेड विचारलंय ना. ठीक आहे. पण इन केस डब्ल्यू आणि झेड मध्ये असतं तरी कनेक्शन एस्टॅब्लिश होणार आहे का? नाही.
तर फर्स्ट आहे जे आणि झेड. जे आणि झेड मध्ये फ्लो कसा आहे, वन डायरेक्शनल आहे. झेड इज इक्वल टू एक्स, सो झेड इज ग्रेटर दॅन जे आहे का बघा. जे इज लेस दॅन झेड काय आणि झेड इज ग्रेटर दॅन जे काय, सेमच आहे. येस. नेक्स्ट डब्ल्यू आणि एक्स मध्ये सांगितलंय, इथंच फ्लो कसा दिसतोय, अपोजिट डायरेक्शन. मग ते दोघांमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होणार नाही. डिरेक्टली आन्सरला फॉल्स करायला अजिबात वेळ वाया घालवू नका. समजलं? जमेल हे सॉल्व्ह करायला? ओके. कोणता ऑप्शन येईल? ऑप्शन नंबर ए, ओनली वन कन्क्लुजन इज ट्रू. बघा इतक्यात तुम्ही नाही म्हटलं तरी 6 to 7 मार्क्स मिळालेलेच आहेत तुम्हाला. म्हणजे हे एवढे तरी तुम्ही स्टार्ट तरी होत आहे. सेक्शनल कट ऑफ तर आपला क्लिअर होण्या इतपत आज आपण इथे आहोत. तो तरी कॉन्फिडन्स राहू दे चेहऱ्यावरती, बरोबर आहे ना. चलो माझा सेक्शनल कट ऑफ तर मी काढू शकते. चलो नेक्स्ट. तो पण असे इझी क्वेश्चन्स असेल तर रिझनिंगचा मे बी 11 to 12च्या रेंजला जाईल, त्याच्यामुळे व्यवस्थित करा. नेक्स्ट बघा, तो पण वन याच्यामध्येच आहे. व्ही आणि जी आहे का? व्ही आणि जी मध्ये सिम्बॉल फ्लो वन डायरेक्शनल, नो अपोजिट आहेत ना, सो आन्सर फॉल्स. आणि जी आणि ओ मध्ये, जी ओ मध्ये पण नाहीये आणि व्ही आणि जी मध्ये पण जो सिम्बॉल्सचे फ्लो तुम्ही बघितले तर अपोजिट डायरेक्शनला. फक्त ते बघूनच तुम्ही फॉल्स दिलं तर नायदर नॉट डी ऑप्शनला आरामात क्लिक करू शकता. हे 3 मार्क माझ्या दृष्टीने तुम्हाला सर्वांना शिकवून झालंय, सो हे सिक्युअर करणं तर अवघड नाहीये. ठीक आहे. सो तुमच्यासाठी जी ही सॅटर्डे संडे तितकीच माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे जितकी तुमच्यासाठी. कारण कुठे ना कुठे ते मला असं वाटतं की शिक्षकांची पण ती एक परीक्षाच आहे की तुम्ही इतके जे शिकवलेले आहेत, जो ट्रेंड आपण बघतो त्या टाईपमध्ये आलंय आणि मुलांनी ते सॉल्व्ह करून ते क्लिअर करणं म्हणजे ते पण आमच्यासाठी तितके एक अचिव्हमेंटच आहे. सो हाय 4th. एफ बी मध्ये फ्लो ऑफ सिम्बॉल कसा आहे, अपोजिट सिमिलर साइन नाहीये म्हणजे आन्सर फॉल्स. एक्स आणि डब्ल्यू मध्ये फ्लो ऑफ सिम्बॉल कसा आहे, वेट, एक्स आणि डब्ल्यू मध्ये सिमिलर साइन आहे, बरोबर. मग एक्स व्ही इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इथे आला तर एक्स इज ग्रेटर दॅन डब्ल्यू आहे. पण यांचं म्हणणं काय आहे, एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल. जर इथे पण व्हीच्या इथे लेस दॅनच्या ऐवजी लेस दॅन और इक्वल असता तर आलं असतं, पण आहे का इथे लेस दॅन और इक्वल, नाहीये म्हणजे आन्सर फॉल्स, नायदर. आणि हे मर्ज पण करायचे नाहीये, सो टाइम सेव्हिंग पण आहे आणि इझी सुद्धा आहे. ठीक आहे. सो इथे तुमचे इनइक्वालिटीचे क्वेश्चन्स पण झाले. हा पण पार्ट जमतो आपल्याला. ओके. सो मी जर मिडल म्हटलं ना, थोडेसे असे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा की ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण ज्यावेळेस पझल डिस्कस केलं, मी तुम्हाला बॉक्स पझलचे कोणत्या टाईपचे क्वेश्चन प्रिलियम मध्ये अटेम्प्ट करायचे आणि कोणते नाही हे सेपरेट करून दिलं होतं, व्हॉट टू डू अँड व्हॉट टू स्किप वाला पार्ट. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ओनली जर बॉक्स अरेंजमेंट आली तर अजिबात स्किप करू नका. तर इथे बॉक्स अरेंजमेंट आली आणि 8-10 बॉक्सेस नाही आहेत, ओनली 6 आहेत. 3 to 4 लाईन्स मध्ये यू कॅन सिक्युअर 5 मार्क्स. सो हे क्वेश्चन सोडायचे नाहीये. तर बरोबर आपण ते 10 मार्क्स सिक्युअर करूनच आलोत का बघा मिडल पॅच मध्ये सॉल्व्ह करायला. तर मला एक कॉन्फिडन्स पण आला की नाही हा सोपं आहे. म्हणजे पहिले जर तुम्ही अवघड क्वेश्चन घेतला ना तिथेच थोडंसं मॉरल डाऊन व्हायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जो कमांड आहे ते क्वेश्चन सॉल्व्ह केलात की एक कॉन्फिडन्स येतो की नाही मला जमते आणि माझा पेपर इझी चाललाय. मग इथे अजून तुम्हाला तो हेल्प करतो कॉन्फिडन्स. सो आता बघा सॉल्व्ह करून बॉक्स जमेल का. सेम मी जी टेक्निक सांगितली आहे तुम्हाला रो वाईज सॉल्व्ह करायची तीच अप्लाय करा. टोटल 6 आहेत. 6 boxes B, Q, R, S, T, W are arranged one above other but not necessary in the same order. So starting from this to this. I think 1 minute is enough for you to solve this question. At a time 2 possibility घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
कोणती करेक्ट येईल कोणती रॉंग. आली बघा, म्हटलं होतं ना 1 मिनिट मॅक्स टू मॅक्स इनफ आहे. काय दिलंय फर्स्ट लाईन मध्ये, 3 बॉक्सेस आर बिटवीन. हा, आणि मी हे पण सांगितलंय 2 प्लेसेस अबाव क्यू म्हणजे सेकंड पोझिशन असते, दोघांमध्ये इन बिटवीन 2 नाहीये. हे लक्षात आहे ना बॉक्स पझलच्या बाबतीत सांगितलेले पॉइंट्स. ओके, सो 3 बॉक्सेस आर बिटवीन आर अँड एस, 1 2 3. अजून एक तुमच्या डोक्यात पॉसिबिलिटी आली तरी काय असणार आहे, या पद्धतीने, याच्यापेक्षा वेगळं नाहीये. ठीक आहे. सो रो वाईज का सॉल्व्ह करतो, त्याच्या मागे रिझन आहे टू अवॉइड द पॉसिबिलिटी केसेस. याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रो वाईज मध्ये इझिली सॉल्व्ह करू शकता. यामध्ये जो लेफ्ट असतो ना, लेफ्ट, दिस इज द टॉप. आपल्या रो मध्ये जो लेफ्ट साइड असते ती टॉप असते आणि राईट साइड जी असते ती बॉटम. ठीक आहे. सो जर मी एखाद्या क्वेश्चन मध्ये याच्यामध्ये दिलं की सपोज आता इथे त्यांनी दिलेलंच आहे की क्यू इज प्लेस्ड अबाव बी, तर अबाव म्हणजे इकडे कन्सिडर करायचं आणि बिलो म्हटलं की या साईडला. कंडिशन लक्षात आहे या गोष्टी. ओके, सो बॉक्स क्यू इज प्लेस्ड जस्ट अबाव बी. सो आपल्याकडे अजून तशा पॉसिबिलिटीज खूप आहेत. नेक्स्ट, मोर दॅन 2 बॉक्सेस आर प्लेस्ड बिलो आर. मोर दॅन 2 म्हणजे काय असतं, 2 पेक्षा जास्त, मग ते 3 असेल 4 असतील, बरोबर. आता या आरच्या बिलो जर मोर दॅन 2 म्हणजे मी मिनिमम कन्सिडर केलं विच इज 3, तर किती झाले टोटल रो मध्ये, 1 2 3 4 5 6 7 8. तेवढ्याची अरेंजमेंट आहे का आपली, नाही, त्यामुळे ही केस येणार नाही. सो हे तर कन्फर्म झालं की आपला फर्स्ट करेक्ट आहे. बघा, आरच्या बिलो मोर दॅन 2 प्लेसेस आहेत का, आहेत. सो फर्स्ट मध्ये मॅच झाले. नेक्स्ट, बॉक्स टी इज प्लेस 2 प्लेसेस अबाव क्यू. जर मी क्यू आणि डब्ल्यू ची, क्यू आणि बी ची पॉसिबिलिटी इथे घेतली तर 1 प्लेस सोडून सेकंड प्लेसला ना 2 प्लेसेस अबाव, म्हणजे सेकंड प्लेसला टी लिहायला जागा आहे का, नाहीये, म्हणजे मी इथे नाही घेऊ शकत. मग मी क्यू आणि बी ची पॉसिबिलिटी इथे घेतली. क्यू इज प्लेस जस्ट अबाव बी. बीच्या अबाव आहे का बघा, आहे. ठीक आहे, आणि क्यू नंतर 2 प्लेसेस म्हणजे टी इथे येणार. हे परफेक्ट झालं मॅच. इथपर्यंत समजलं. किती झाले टोटल, 5. ओनली 1 पॅरामीटर इज रिमेनिंग अँड दॅट पॅरामीटर इज W. That's it. Just rotate your page. This is your bottom side. This is your top side. फक्त पेज आपण सॉल्व्ह करताना आपल्याला रफ पेज दिलेलाच असतो त्यांनी. सो जे रो आहे त्याला टर्न केलं तर बॉटम टू टॉप अरेंजमेंट झाली. सो बॉटमचा बॉक्स कोणता येईल, एस, देन डब्ल्यू बी क्यू आर, आणि टॉपचा बॉक्स येईल टी. दॅट्स इट. किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला, हार्डली 2 लाईन्स रीड केल्या, क्यू डब्ल्यू ची फक्त एक पॉसिबिलिटी चेक करून बघितली, प्लेस केलं. ठीक आहे, जमेल सर्वांना सॉल्व्ह करायला या टाइपचे क्वेश्चन. ओके, विथ पॅरामीटर जर आला 1 व्हेरिएबलचा तर मोस्टली बाकीच्या कंपॅरेटिव्ह सर्क्युलर अरेंजमेंट किंवा पझल्सचे जे टॅब्युलर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जरासं थोडंसं पहिला तिकडं त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्या, नंतर तुम्ही इकडे बॉक्सकडे आलात तर चालेल, टू जस्ट अवॉइड द पॉसिबिलिटीज. ठीक आहे, पण फक्त बॉक्स जर अरेंज करा म्हणून आलं तर अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, क्वेश्चन कडे जाऊयात. हे सर्वांनी लिहून घेतली अरेंजमेंट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज विच बॉक्स इज प्लेस जस्ट अबाव एस. जस्ट अबाव म्हणजे इमिडिएटली त्याच्याच वरती कोण आहे, विच इज डब्ल्यू. नेक्स्ट, हाऊ मेनी बॉक्सेस आर प्लेस बिटवीन डब्ल्यू अँड टी. डब्ल्यू आणि टी मध्ये किती बॉक्सेस आहेत, किती, 3 बॉक्सेस आहेत. ऑप्शन सी. बघा, एक अरेंजमेंट झाले की किती फास्ट 4-5 मार्क्स येतात. विच बॉक्सेस इज ॲट द बॉटम मोस्ट, एस. आणि हाऊ मेनी बॉक्सेस आर प्लेस्ड बिलो क्यू, किती,
3. Correct. And the last one, if all the boxes are arranged alphabetical order from top to bottom. ठीक है. सो आपली अरेंजमेंट काय होती? S, then B होता ना, W, B, Q, and then R and T, right? सो त्यांनी काय सांगितलंय? टॉप टू बॉटम अरेंज करायचे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. सो सुरुवातीला काय येईल? बी येईल, देन ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के क्यू, हा, देन आर एस टी डब्ल्यू. कोण राहिलंय का रिमेन सेम अनचेंज पोझिशन? नाही, सगळ्यांची चेंज झाली. आता हाऊ मेनी बॉक्सेस रिमेन अनचेंज मीन्स इथे बी आहे तर इकडे पण बी आला पाहिजे, अदरवाइज इथे आर आहे तर इथे पण आर आला पाहिजे. दॅट मीन्स दॅट रिमेन अनचेंज. नाहीतर असं पण नाही झालं पाहिजे की काय क्वेश्चन विचारलं तोच नाही समजला. ते सगळ्यात डेंजर माहितीये. अटेम्प्ट करायचंय, सगळं सोपं आहे, अरेंजमेंट पण माझी सॉल्व्ह करून झाली, मी इतके मेहनतीने केले पण क्वेश्चन समजला नाही. देर इज नो यूज ना, काय करायचं मग आपले अरेंजमेंट सॉल्व्ह होऊन. सो इथे येणार नन. सो ऑप्शन ई. कळालं? ठीक आहे. बघा 5 मार्क्स मिळाले, मार्क्सचे 10 होतेच, 15 मार्क्स पर्यंत आलात. चलो पुढे मग नेक्स्ट तुमचा फेवरेट ब्लड रिलेशन. आता हा जो क्वेश्चन आहे मी तो थोडा बघितला, यामध्ये ना समजला तर लगेच समजतो, नाही समजला तर लवकर येणार पण नाही, असं आहे हा. पण ज्यांना ट्री त्याच बरोबर व्यवस्थित तिथल्या तिथे प्लेस करता येईल ना, थोड्या कंडिशन समजतील, त्यांच्यासाठी मात्र हा इझी आहे क्वेश्चन. I will give you 1 minute for this question. सी इज अ डॉटर इन लॉ ऑफ डी. म्हणजे डी ला जे 2 चाइल्ड आहेत ना, ओनली 2 चाइल्ड, त्याच्यामध्ये एक ऑब्विसली मेल तर असणार आहे. म्हणजे हे सगळं व्यवस्थित गेस करा. सो जेवढे पर्सन त्या क्वेश्चन मध्ये आहेत तितकेच अवेलेबल आहेत. डन. Okay, C is a daughter-in-law. C is a daughter-in-law of D, who has only 2 child. ओनली 2 म्हणजे फक्त 2 आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या पॉसिबिलिटी नाही आल्या पाहिजेत. सो डी हॅज ओनली 2 चाइल्ड. ठीक आहे. आता डॉटर इन लॉ म्हणजे एक मेल मी कन्सिडर करते त्याच्यामध्ये. आता मेल मध्ये इकडे डॉटर इन लॉ कोण आहे? सी. आता डॉटर इन लॉ म्हणजे जेंडर कळतं सीचं, विच इज फिमेल. इथपर्यंत सॉल्व्ह करायला जमतं? गुड.
देन ए इज अ ग्रँड मदर ऑफ एफ. ए ही ग्रँड मदर आहे म्हणजे ऑब्व्हियसली डी च्या इथेच येणार आहे, डी मेल होणार आहे ते तर आहे, पण कुणाची ग्रँड मदर आहे? एफ. एफ बद्दल इन्फॉर्मेशन काय दिले? हु इज अ नीस ऑफ बी. मग इथे बी असणार आहे, याचे ब्रदर किंवा सिस्टर कोणतरी, जेंडर तर कळत नाहीये यातून, बरोबर. यांची नीस म्हणजे नीस फिमेल या पर्सनची डॉटर असेल. बघा झाली का बी साठी नीस एफ. आणि एफ ची ग्रँड मदर कोण आहे? ए. तर हे काय झालंय? मेल. एक जर जेंडर कळालं कपल मध्ये तर सेकंड जेंडर तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं, बरोबर आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज रिवाइज पण होत असतील, ज्या आपण खूप प्रिव्हियस बघितल्यात. त्यानंतर नेक्स्ट, बी इज अ सिस्टर ऑफ ई. बी इज अ सिस्टर, कुणाची आहे सिस्टर? ई ची. मग अजून एक कोण येणार नाहीये, कारण त्याने ऑलरेडी मेन्शन काय केलं? डी हॅज ओनली 2 चिल्ड्रन. म्हणजे बी सिस्टर म्हणजे जेंडर कळालं पहिली गोष्ट, कुणाची सिस्टर आहे? तर ई ची. हे पण प्लेस करून झालं. नेक्स्ट, जी इज अ ग्रँड चाइल्ड ऑफ डी. आता यू आर किंवा सपोज एक फॉर एक्झाम्पल कोणता तरी एक दिला तर तेच जरी एक्झाम्पल घेतलं, जी इज अ ग्रँड चाइल्ड ऑफ डी. ग्रँड चाइल्ड म्हणल्यानंतर जेंडर कळतं का? नाही. ग्रँड डॉटर म्हटल्यानंतर किंवा ग्रँड सन म्हटल्यानंतर जेंडर कळतं. ग्रँड चाइल्डचं कधीच जेंडर समजत नाही. सो ग्रँड चाइल्ड कुणाची आहे? डी ची, हु इज मॅरिड. सो इथे येणार आहे जी. अँड नो सिंगल पॅरेंट्स लिव्ह इन द फॅमिली. सो देर इज नो सिंगल पॅरेंट्स इज देर. आता ते कशासाठी दिलं माहितीये का? लास्ट लाईन. आता तुम्ही पॉसिबिलिटी तर मॅच होत गेल्या म्हणून, पण काही असे पण स्टुडंट्स असतात जे कन्सिडर करतात एफ इथे याचीच मुलगी कशी, याची पण असू शकते. मग त्यांना लास्टला जाऊन कळतं की सिंगल पॅरेंट्स आर नॉट अलाउड, मग ते परत चेंज करतात. त्यामुळे तसा जर बघितलं तर क्वेश्चन समजायला खूप इझी आहे, पण ते जर प्लेस करताना इथे नाही कळालं तर मग तुम्ही इथे किती वेळ तुमचा जाईल ते पण सांगता येईल. सो ब्लड रिलेशन मध्ये या टाइपचे क्वेश्चन आपण बघितलेत ना. ओके. सो क्वेश्चन्स पुढे आहेत, सॉल्व्ह करूयात. ट्री ड्रॉ केली सर्वांनी? ठीक आहे. किती जणांचा आन्सर करेक्ट आलाय? सेम असंच मॅच होत आहे. अरे व्हेरी गुड. सो मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स जमले. ज्यांना नाही जमलं त्यांना आज क्लिअर झालंय का? सो हे सेशन फक्त पीवायक्यू दाखवण्यासाठी नाहीये, हे तर तुम्हाला एनी हाऊ कुठेही मिळेल. एक तर रिव्हिजन पण होते तुमची कॉन्सेप्टची सॅटर्डे संडेच्या पेपरमध्ये. त्यामुळे जर एखादा पार्ट जर माइंड मधून स्किप झाला असेल तो पण तुम्हाला ऍड होतो. कुणाला जर ब्लड रिलेशन जमतच नसेल तर त्यांना पण थोडीशी बेसिक क्लॅरिटी येऊन जाते व्हॉट इज ब्लड रिलेशन. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टींना हे सेशन तुम्हाला हेल्प करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा आणि आन्सर सांगा. हाऊ इज जी रिलेटेड टू सी. आता इथे मुलांना खूप कन्फ्युजन असतं. ट्री ड्रॉ होते, कन्फ्युजन काय असतं? जी बद्दल विचारले का सी बद्दल विचारले, नेमका क्वेश्चन विचारलाय कुणाबद्दल? तर त्यासाठी आपण ट्रिक काय बघितली क्लासमध्ये? नेमका क्वेश्चन विचारलाय कोणासाठी ते बघण्यासाठी तर रिलेटेड टू नंतर जो पॅरामीटर असतो त्याला कॉन्स्टंट ठेवायचं, बरोबर ना. हेच सांगितलंय. तर रिलेटेड टू नंतर कोणता पॅरामीटर आहे? सी. तर त्या सी पासून बघायचं जी कोण आहे, सी साठी जी कोण आहे. सो क्वेश्चन नेहमी कोणाला असतो? या जी ला. रिलेटेड टू असतो त्याच्यासाठी जी कोण असा आहे. कळालं? सो हाऊ इज जी रिलेटेड टू सी? either son or daughter because we don't know the gender of G. ठीक आहे. आयदर ऑर. अजिबात सन किंवा डॉटर म्हणाने तिथे करायला जायचं नाही, बिकॉज ब्लड रिलेशन मध्ये खूप जास्त रूल्स नाहीयेत, पण जितके आहेत एक दोन ते तुम्हाला माहित असले पाहिजे. जसं की फर्स्ट काय आहे रूल की नो जेंडर फ्रॉम युअर साइड. जसं की त्यांनी जर मेन्शन केलं असेल तर ऍज पर नेम सुद्धा जेंडर मेन्शन करायला जायचं नाहीये. सेकंड रूल काय आहे? कपल मध्ये जर एकाच तुम्हाला जेंडर माहित असेल तर दुसरा सेकंड ऑटोमॅटिक तुम्हाला ते जेंडर फाइंड आउट होतं. अँड थर्ड थिंग, तुम्हाला जेवढ्याची ट्री दिलेली आहे, ठीक आहे, पर्सनची, सपोज फॉर एक्झाम्पल 6 पर्सन असतील, 8 पर्सन असतील, त्याच्या बाहेर पॉसिबिलिटी नाही गेली पाहिजे. त्या ट्री त्या विदिन दॅट ट्री चालली पाहिजे. तर त्यांनी दिलं की ह्या ट्री मध्ये 2 मॅरिड कपल आहे तर 2 मॅरिड कपल आलेच पाहिजे. ठीक आहे. मग 3 पण नाही येणार आणि 1 पण नाही येणार, 2च मॅरिड कपल आहेत.
ठीक आहे. ऍटलिस्ट 2 म्हटलं की मग मात्र 3, 4 ही पॉसिबिलिटी आहे. समजलं सर्वांना? नेक्स्ट, विच वन इज डज नॉट बिलॉंग टू दॅट ग्रुप? सी द ऑप्शन. Why D? Because all are females. Only D is the male. Correct. And next one. In a certain number. Actually हाच क्वेश्चन रिझनिंग मध्ये पहिल्यांदा होता. आपण पण थोडेसे मिडलला असे क्वेश्चन्स बघितले की जेणेकरून तुमचे मार्क्स, आता नाही म्हटलं तर तुम्ही 20 मार्क्स तर आरामात सिक्युअर केले आतापर्यंत. आणि मग तुम्ही सर्टन नंबरला आलाय. सर्टन नंबर बद्दल मी तुम्हाला सांगितलं की याला ना तुम्ही लिमिटेड कंपाऊंड्स मध्ये किंवा 8, 10, 12च्या अरेंजमेंट मध्ये बाउंड नाही करू शकत. पण एकदा तुम्ही स्टार्ट करत असाल तर क्वेश्चन कुठून स्टार्ट करायचं म्हणून सांगितलं, लेफ्ट टू राईट जायचं. ठीक आहे, बघा ट्राय करून बघा. सर्टन नंबर म्हणजे त्यांनी मेन्शनच केलेलं नाहीये की किती पर्सन्स आहेत टोटल. कुणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? एनी डाऊट? काही डाऊट असतील तर ऑनलाईन स्टुडंट जे आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅट बॉक्स ऍक्टिव्ह ठेवायचा सर्वांनी. आन्सर्स जे काही ऑप्शन असतील ते चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. आता ज्यांना वाटत असेल की या टाईपचा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे तर त्यांच्यासाठी कसं सॉल्व्ह करायचं ते सांगते. म्हणजे त्यांना ती एक आयडिया येईल की इन केस जर आता एक्झाम मध्ये आलाच, कारण सध्या जरा सर्टन नंबर ऑफ याचा जे क्वेश्चनचा ट्रेंड आहे, डिफिकल्टी लेवल इतकीच असते पण ट्रेंड खूप सध्या जास्त सुरू आहे. तर काय करायचं, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की स्टार्ट करताना लेफ्ट पासूनच स्टार्ट करायची. इन केस काही राईट साईडचं त्यांनी मेन्शन केलं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने राईट कडे जाऊ शकता, बट स्टार्ट विथ द लेफ्ट साइड. एफ काय दिलंय? ई इज सेकंड टू द राईट ऑफ एफ. ऑलरेडी त्यांनी सांगितलं की सगळ्यांचे फेसेस कुठे आहेत? नॉर्थला आहे. सो एफच्या सेकंड राईटला कोण येतं? आलं का बघा, हे प्लेस झालं. पुढे त्यानंतर 2 प्लेसेस आर बिटवीन जी अँड ई. आता इकडे पण पॉसिबिलिटी आहे, पण सर्टन नंबर ऑफ ज्यावेळेस क्वेश्चन असतात ना त्यावेळी फॉरवर्ड मॅनर तिकडे ऍड करत जायचं. कधीही इकडच्या साईडला किंवा एकदा लेफ्ट एकदा राईट अशी पॉसिबिलिटी नसते. ती पॉसिबिलिटी कुठे येते? जेव्हा तुम्ही सेटिंग किंवा प्रॉपर तेवढेच 8 to 10 पीपल ग्रुपचं अरेंजमेंट करता त्यावेळी. सो मोस्टली कन्सिडर करताना इकडे करा, पण त्यातल्या त्यात डाऊट जरी वाटला तरी ऍट अ टाइम 2 सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला वेळ तुमचा वेस्ट होणार नाही. ठीक आहे, जिथे जिथे पॉसिबिलिटी येते ऍट अ टाइम 2 चेक करायचे. ई आणि जी मध्ये टोटल किती पर्सन आहेत? 2 पर्सन आहेत. झालं कम्प्लीट? ओके. डी इज इमिडिएट राईट ऑफ अ जी. जीच्या इमिडिएट राईटला कोण आहे? डी. बघा आता व्यवस्थित तेच चालू आहे, काही नवीन केलंय का आपण याच्यामध्ये? नाही. पॉसिबिलिटी तर बघितलीच नाहीये अजून. अजून तर फक्त आपण अरेंजमेंट सॉल्व्ह करत चाललोय. जे लिहिलेलं आहे ते ऍज इट इज बघतोय. द नंबर ऑफ पर्सन सीट्स टू द लेफ्ट ऑफ डी. किती पर्सन आहेत? नंबर ऑफ पर्सन 1, 2, 3, 4, 5, 6. तेवढेच पर्सन सी मध्ये पाहिजे. तर मी आत्ता जर घ्यायचं म्हटलं तर मग खूप पॉसिबिलिटी येणार, कारण सी इथे कुठे येतो, इथे या ठिकाणी मला कुठेच माहिती नाही. सो टेक इट ॲज अ हिंट. ठीक आहे. नेक्स्ट, 4 पर्सन्स आर सीट बिटवीन डी आणि एच. हे तुम्ही लिहू शकता. तुमच्याकडे डी आहे आणि एच बद्दल काय दिलंय त्यांनी? हु इज नॉट सीट नियर एफ. ओके फाईन. सो इकडच्या काहीच पॉसिबिलिटी नाहीये असं त्यांचं बेसिकली म्हणणं आहे. इकडे 1, 2, 3, 4 काउंट करून तुम्ही इकडे डी ला येऊ नका. मग फॉरवर्ड मॅनर मध्ये 1, 2, 3, 4. आता त्यांनी देताना 4 सिटिंग बिटवीन डी आणि एच आहे ना, मग हे 4 सोडून एच इथे येईल. बिटवीन 4 असले पाहिजे. हे पण झालं. पुढे सी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच. एचच्या सेकंड लेफ्टला सी आला. बी सीट सेकंड फ्रॉम द एक्स्ट्रीम एंड बट नॉट सीट नियर ई. आता एक्स्ट्रीम एंड तर तुम्हाला कळालं, त्याच्या सी कुठे आहे? सेकंड लेफ्टला. म्हणजे सपोज माझा हा जर एंड असेल तर सेकंड लेफ्ट म्हणजे हा येणार
सी सी सीट सेकंड लेफ्ट ऑफ एच. हा बी सीट सेकंड, सॉरी, बी सीट सेकंड फ्रॉम दी एक्स्ट्रीम एंड. सो एक्स्ट्रीम एंड पासून बी आला, पण आता मला फाइंड आउट काय करायचं, एच आणि बी च्या मध्ये किती आहेत ते फाइंड आउट झालं तर झाली अरेंजमेंट आपली क्लिअर. बट नॉट सीट नियर ई. सो नियर ई म्हणजे बी ला इमिडिएटली ई नसला पाहिजे. पुढे नो वन सीट्स लेफ्ट ऑफ एफ. एफच्या लेफ्टला कोणीच नाहीये, म्हणजे तुम्ही जी सेकंड पॉसिबिलिटी घेतली असती ती कट झाली असती, कारण तुम्हाला या ठिकाणी येऊन ते समजलं असतं. ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी. आता राहिली एकच हिंट जी आपण साईडला घेतलीये, काय होती, 4 पर्सन सीट्स, सॉरी, नंबर ऑफ पर्सन सीट्स टू द लेफ्ट ऑफ डी किती आहेत, 1 2 3 4 5 6. तेवढेच पर्सन सीच्या राईटला असले पाहिजे. मग 1 2 हे 3 4 आहे, 5 6 साठी फक्त 2 ऍड करायला लागेल. झाले का बघा कंडिशन. जर तुमची अरेंजमेंट सॉल्व्ह झाली आणि यू आर नॉट शुअर की माझी आलेली सेटिंग अरेंजमेंट असू दे किंवा कोणती पण अरेंजमेंट सर्क्युलर असू दे की करेक्ट आली की नाही, हे जर एक्झाम मध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं, ठीक आहे, कारण 5 मार्क निगेटिव्ह म्हणजे इट्स अ ह्यूज, लाईक जेवढं मिळवलं तेवढं त्याच्यात घालवलं असं नको. सो त्याच्यामुळे हे करेक्ट आलंय का चेक करण्याचं काय वे आहे मी तुम्हाला सांगितलंय. अरेंजमेंट करेक्ट आहे का कसं चेक करू शकता. करेक्ट. If all the statements are true according to this arrangement, then this arrangement is correct. मग बघा टोटल प्लेस काउंट करून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सो टोटल 16. मग मला वाटतं लास्टचा कॉर्नर एक्स्ट्रीम मग अशी राहिला होता तुमचा, बरोबर. सो 16 आहे टोटल. येस, 16 इज द करेक्ट वन. आता सर्टन नंबर ऑफ जमायला काही अवघड वाटतं, उलट मला असं वाटतं कधी कधी ते नंबर ऑफ ते 10 to 12 आहेत ना, ते खूप चॅलेंजिंग आहे. हे तुम्हाला काय एवढं एक्सटेंड करेल तेवढं सोपं आहे. सो अरेंजमेंट लिहून घ्या, पुढे क्वेश्चन्स याच्यावरतीच आहेत. 5 क्लोज करू. हे नोट डाऊन केलं सर्वांनी. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज, हु इज थर्ड टू द राइट ऑफ डी. C, which is option D. Okay, then you got 1 marks. Next, how many persons are sit in a row? 16. म्हणजे आपल्याला वाटत असेल की नाही उपयोगाला पडणार, ते कोण काउंट करतंय, आहे क्वेश्चन येतो. कधी कधी ना एक हे पण स्ट्रॅटेजी सांगते आता एक्झामला जाणार आहे म्हणून. इन केस जरी तुम्ही यू आर नॉट शुअर अबाउट प्लेसिंग्स, तरी पण कुणाच्या लेफ्ट सेकंड लेफ्ट राईट लेफ्ट इतकं तरी कळतं तुम्हाला, कारण तुम्ही ते सगळं लिहून घेतलेलं असतं. ते त्याच्यासाठी तरी 1-2 क्वेश्चन करेक्ट येईलच. अगदी काहीच न करता पण सोडू नका, 1-2 क्वेश्चन तरी ते कम्प्लीट करा. थर्ड, हाऊ मेनी पर्सन सीट्स बिटवीन C and A? More than 4 है? Okay. Which one is does not belong to that group? So you have to find out the odd man out. E, G, A, F, D. काय कॉर्नरला F एक्स्ट्रीम एंडला, बाकी नाही आहेत ना, ठीक आहे, करेक्ट. What is the position of E with respect to D? 4th to the left, correct. Then you got 5 marks. ठीक आहे. आणि बॉक्स मध्ये 5, हे 5 आणि ते ऑलरेडी तुम्ही 20+ तर आरामात, म्हणजे 25 ला टच झालंय. मग मला सांगा असे क्वेश्चन आल्यानंतर का कट ऑफ नाही जायला पाहिजे वरती. ठीक आहे. ऍज अ बिगिनर म्हणून पण जे आता 1-2 महिन्यात ज्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलंय त्यांना पण ते पण करेक्ट सॉल्व्ह करते, त्यांनाही कॉन्फिडन्स येतोय. मग ऑब्व्हियसली थोडं कॉम्पिटिशन तर टफ असणार ना, कारण क्वेश्चन्स इझी आहेत. ठीक आहे. पण तुम्ही फक्त क्लासमध्ये नीट सॉल्व्ह करता असं करू नका, एक्झाम मध्ये पण करा. ठीक आहे. हा मिसलेनियस मध्ये क्वेश्चन आहे रिलेटेड टू द अल्फा न्यूमरिक, जो आपण क्लासमध्ये मिसलेनियस सेक्शन अॅनालॉजी मध्ये बघतोय तो वाला सेक्शन. काय दिलं एकदा व्यवस्थित रीड करा क्वेश्चन. If we form 4-letter meaningful word by using second, third, fourth and 11th letter from left
एंड ऑफ दी वर्ड. जो वर्ड आहे त्यांच्यात त्यांनी काय कोणकोणते वर्ड सांगितले. सेकंड, इफ वी फॉर्म 4 लेटर मिनिंगफुल वर्ड, काय करायचंय मला मिनिंगफुल 4 लेटर वर्ड फॉर्म करायचंय. पण कोणकोणत्या अल्फाबेटचं यूज करून, तर मी जो दिलेला गिवन वर्ड आहे त्यामध्ये सेकंड म्हणजे ई आला, त्यानंतर थर्ड म्हणजे पी आला, त्यानंतर फोर्थ आर अँड 11th ओ आहे ना. बघा अशी पण घाई नकोय मला. हा त्यासाठीच आपण PYQ बघतोय. ठीक आहे, कारण या सिली मिस्टेक्स आपल्याकडून होऊ नये. आता EPRO हे 4 मी तुम्हाला वर्ड्स दिलेत आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्यातून स्वाईप अप करून तुम्ही स्वतः मिनिंगफुल वर्ड जनरेट करा. आणि पुढे क्वेश्चन बघा. देन विच ऑफ द फॉलोविंग विल बी फोर्थ लेटर ऑफ मिनिंगफुल वर्ड डज फॉर्म इफ मोर दॅन. क्वेश्चन रीड करा पहिला, ते मेन आहे. तुमचं ई बरोबर आहे पण तिथं ते त्याला डिमांड नसेल तर तुमच्या ईला काही उपयोग नाही होणार. त्यांची कंडिशन आहे कारण. ठीक आहे. So, which of the following will be fourth letter of meaningful word thus form? If more than one meaningful word is formed, then mark as Z as your answer. And if no meaningful word is formed, then mark X as your answer. मोर दॅन वन असेल तर तुम्हाला झेड ला क्लिक करायचंय. आणि मोर दॅन वन कसा येईल मला सांगा. येईल का मोर दॅन वन. रेपो माहित ना, नाहीतर ते लँड OCW, नाहीतर आम्ही बँकर आहे मॅडम, आम्ही रेपो पण म्हणू शकतो, नाहीतर रेपो रेटचा रेपो घ्याल. पण रेपो येईल का. रेपो मीन्स सिंकिंग असं नाही येणार का. बरं ठीक आहे, सगळ्यात पहिला सांगा ROP रो, अजून करेक्ट. सो काय येणार आहे मोर दॅन वन असेल तर झेड. आणि मगाशी तुम्ही काय करायला चालला होतात ई ला क्लिक. सो हेच सांगते, रीड करा शेवटपर्यंत. रीड झाल्याशिवाय कन्फर्म क्लिक करायला जायचं नाही. हे असे क्वेश्चन्स एकच येतात, सारखे सारखे नाही येणार. पण इथे 1 to 2 मार्क्स आहेत. अजून पण या टाईपचं एक येईल तुम्हाला बॅकवर्ड फॉरवर्ड मिनिंगचं, पण तुम्हाला इझिली 1-2 मार्क्स देऊन जातात, जे की तुमचे कुठे निगेटिव्ह झाले असतील तर ते तुम्हाला फायदेशीर ठरतात. ठीक आहे. नेक्स्ट देऊ. सेकंड वर्ड काय आहे मॅम. सेकंड वर्ड तर पी आहे ना. अच्छा ते त्या पद्धतीने पोर PORE. आणि बघा रेपो इज अ इंग्लिश मिनिंगफुल वर्ड आहे का, विचार करा. आपण असं म्हणतो हिज रेपो इज नॉट ट्युनिंग विथ मी, असं आपण म्हणतो ना. येईल का रेपो. नाही येणार. तुम्ही म्हणणार मॅडम एक काहीतरी सिंपल आम्ही विचार करतो, मग अशी पण लँड मध्ये अडकवलं, आता परत रेपो मध्ये अडकवत आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट. पझल आहे. आता सिंपल आहे. पहिल्यांदा मी अगेन म्हणेन व्यवस्थित रीड करा. आणि जे पण रीड केलं आतापर्यंत आपण फक्त एकदाच रीड केलं, परत रीड करत बसलेलो नाहीये. त्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित रीड करा. 7 पर्सन्स आहेत, लक्ष द्या. 7 काय झालं हो ना कशामध्ये आपल्या असाइनमेंट मध्ये, कारण असाइनमेंट मध्ये पण आहे. सो ह्या टाइप मध्ये जर तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह केली असेल ना बुकची, तर त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स आहेत. असं नाहीये की RRBची आपण हा पेपर डिस्कसच नाही केला. मी ज्या वेळेस तुम्हाला टॉपिक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये PYQचा सेशन आपण एव्हरी टॉपिक नंतर बघतो, त्यामध्ये यातले काही क्वेश्चन्स पण इन्क्लुडेड आहेत. तेच तुमची फक्त आज एक रिव्हिजन होतीये. ठीक आहे. सो डिफरंट डेझिग्नेशन आहेत फ्रॉम सिनियर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह SO, HR, प्रोडक्ट हेड, ST and admin in a company. The designations are given
Decreasing orders such as the senior executive is the senior most designation and admin is the junior most designation. So junior to senior most designation इथपर्यंत तुम्हाला अरेंज आता ज्याला जर तेच माहित नसेल ग्रोथ प्रमोशन्स काय कशा पद्धतीने आहेत मग मात्र इथे थोडंसं रॉंग येऊ शकतं. ठीक आहे. आता इथून आहे मोर दॅन 2 सिनियर्स इथून. सो अरेंजमेंट करा आणि पर्सन अरेंज करायचे. मग तसे तर मी क्लासमध्ये खूप घेतले तुमचे पीवायक्यू ऑलमोस्ट 2018 नंतरचे सर्व पीवायक्यू आपण क्लासमध्ये डिस्कस केलेत. काही काही ठिकाणी मी फक्त वर्ड्स चेंज करून पण तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले. हेच ऐकायचंय मला पण पेपर देऊन आल्यावर की मॅम आपण घेतलं त्यातमधूनच आलेलं. मला सांगा बॉटमला काय येईल ऍडमिन. ऍडमिनच्या वर कोण असतो एसटी करेक्ट. ते लिहून घ्या व्यवस्थित त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर कोण आहे प्रोडक्ट हेड आहे देन HR देन SO देन एक्झिक्युटिव्ह देन सिनियर एक्झिक्युटिव्ह. त्याच्यामध्ये फक्त पर्सन अलॉट करायचे. सो 1 व्हेरिएबलचा फक्त टॅब्युलर पझल आहे. आता मोर दॅन 2 पर्सन्स आर सिनियर टू आर म्हणजे 3 तर असले पाहिजे. बस तेच करून घ्यायचं. मी बाकीचे फक्त अरेंजमेंट लिहून घेते तुम्ही बघा. व्हेरी गुड माधुरी व्हेरी क्विक आन्सर. admin then ST product head HR SO executive and senior executive. ठीक आहे. सो फर्स्ट लाईन मध्ये काय मोर दॅन 2 पर्सन्स आर सिनियर टू आर साठी मोर दॅन 2 आहे ना म्हणजे 3 जरी कन्सिडर केले तरी आर कोण आहे HR. परफेक्ट. देन ओनली 2 पर्सन्स आर designated between R and V. So possibility wise V is either top or the bottom. Perfect. सो तुम्ही ऍट अ टाइम 2 पण अरेंजमेंट करून एकदा व्ही टॉपला घ्या एकदा बॉटमला घ्या म्हणजे तुमचा टाइम सेव्ह होईल. नेक्स्ट व्ही डेझिग्नेटेड ऍज अ सिनियर टू SO म्हणजे एसओच्या वरतीच त्याचं डेझिग्नेशन आहे म्हणजे आपल्यासाठी कोण कळाला तो सिनियर एक्झिक्युटिव्ह. सेकंड पॉसिबिलिटी फेल गेली म्हणजे हे कन्फर्म झालं. नेक्स्ट क्यू इज द डेझिग्नेटेड 2 पर्सन सिनियर टू S बट ज्युनियर टू R. क्यू हा आर पेक्षा ज्युनियर आहे पण त्यांनी काय सांगितलंय 2 पर्सन सिनियर टू S. आता बाकी पण थोडंसं रीड करा म्हणजे तुम्हाला हेल्प करेल हे सॉल्व्ह करायला. ऍज मेनी पर्सन हा ते तर आहे करू शकता तुम्ही पण मी क्वेश्चन रीड करून घेते सो त्याच्यामुळे अजून तुम्हाला कन्फर्म इन्फॉर्मेशन पण होत. ऍज मेनी ॲज पर्सन डेझिग्नेटेड बिटवीन Q and S बिटवीन द Q and Y म्हणजे Q आणि याच्यामध्ये S आणि U मग ते वाईस वर्सा पण असू शकतं UQS मिडल तर Q आहे. ठीक आहे. आणि P इज सिनियर टू T आहे. आता Q इज डेझिग्नेटेड 2 पर्सन सिनियर टू S आणि ज्युनियर टू R. ज्युनियर टू R कोण आहे यातला Q. कुठे येईल यामध्ये पॉसिबिलिटी मध्ये इथे बरोबर 1 पर्सन जर कन्सिडर केला तर U आणि S. 2 पर्सन सिनियर कोण आहे S आणि कितीनी सांगितलंय Q इज सिनियर राईट. सो S इज बॉटम आणि वर सेम U. सो SO इज U and admin is S correct. And P is senior to T म्हणजे P is a executive and T is a so VP
URQTS. येस, ऑनलाईन स्टुडंट सर्वांचे आन्सर परफेक्ट आहेत, तुमचेही करेक्ट आले. एवढी अरेंजमेंट तुम्हाला टॅब्युलर पझल म्हणून आलेली आहे. मग मला सांगा, आपण क्लासमध्ये तर बेसिक तर बघितलंच आहे, पण याच्यापेक्षा पण डिफिकल्ट बघितलेत ना क्वेश्चन, जिथे तुम्ही स्वतःहून 2 to 3 व्हेरिएबल सॉल्व्ह केलेत. मग तुमच्यासाठी हे अवघड आहे का फार? नाही, इझी आहे ना. हा, फक्त टाइम त्याबद्दल. तर तुम्ही आज एक काम करा, आज आपण जेव्हा पूर्ण हा पेपर सॉल्व्ह करेल, एक मॉक टेस्ट द्या यानंतर. ठीक आहे, आरआरबी क्लर्कची द्या आज, उद्या आरआरबी पीओ द्या हवं तर. आज तुम्ही आरआरबी क्लर्कची जर मॉक टेस्ट दिली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे आता पण प्रॅक्टिस केलेले आहे त्याचे मार्क्स कशा पद्धतीने आहेत आणि काय काय चुका होतात ज्या अवॉइड करायच्यात आपल्याला एक्झाम मध्ये. कारण मी एक कॉमन तुम्हाला आता सांगत चालली की इथे चूक करू नका, हे करू नका ते, पण प्रत्येक जण नेमकं कुठे चुकतो ते स्वतः जेव्हा टेस्ट देणार तेव्हा ते रिअलाइज होणार. सो आज टेस्ट द्या, उद्या आपण आफ्टर क्लास अनालिसिस मी चेक करते आणि काय रिव्हिजन करता येईल नेक्स्ट 2 to 3 डेज मध्ये एक्झामला जाण्याआधी ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, हे लिहून घेतलंय सर्वांनी? सो हाऊ मेनी पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन व्ही अँड क्यू? 3. सो 3 विच मीन्स ऑप्शन ए. आणि ऑप्शन ए क्लिक केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सेव्ह नेक्स्ट करत नाही तोपर्यंत तुमचा तो ऑप्शन सेव्ह होत नाही. तुम्ही जर साईडला जे सर्कल्स आहेत त्याच्यावरती डिरेक्टली जर जम्प कराल, जर कोणी असं असेल की त्यांनी आतापर्यंत कुठला पेपर दिला आणि पहिल्यांदाच आरआरबी पीओचं द्यायला जाणार आहेत, त्यांच्यासाठी सांगते, डायरेक्ट 1 वर क्लिक करून 2 वर करेल नाही, सेव्ह नेक्स्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सेव्ह नेक्स्ट करणार तेव्हाच तो नेक्स्ट क्वेश्चन पहिला सेव्ह होईल, दुसरा पण ओपन होईल. आणि तुम्हाला जर असं वाटलं की हा क्वेश्चन मी सॉल्व्ह तर केलाय, आन्सर बी क्लिक पण केलंय, पण मला थोडंसं ना परत याला रिवाइज करायचंय थोड्या टाइम नंतर, किंवा मला परत थोड्या वेळाने सॉल्व्ह करायचंय, मग तुम्ही नंतर असंही करत बसता की नक्की तो कोणता क्वेश्चन होता, मग सगळे क्वेश्चन चेक करत बसता, म्हणजे टाइम वेस्ट होतो ना. तर तुमच्याकडे तिथे ना बुकमार्कचा ऑप्शन असतो, तुम्ही ते जर बुकमार्क केलात ना तो सर्कल तुम्हाला एक पर्पल कलर मध्ये दिसतो, मग तुम्हाला डायरेक्ट त्या सर्कल वरती क्लिक करून त्या क्वेश्चन पर्यंत जाता येतं. सो बुकमार्क, जे क्वेश्चन तुम्ही बघितलेत पण सॉल्व्ह नाही केले असे तुम्हाला रेड सर्कल मध्ये दिसतील, जे तुम्ही सॉल्व्ह केलेत, सेव्ह नेक्स्ट केले, जे सेव्ह झालेत ते सर्कल तुमचा ग्रीन दिसतो. ठीक आहे, आणि जे तुम्ही ओपनच केलं नाही सर्कल ते अगदी असंच व्हाईट ग्रे कलर टाइप मध्ये, ओपनच नाही असं. ठीक आहे, सो हे कलर्स आहेत. स्टार्टिंगला पेपरच्या आधी 10 मिनिटं इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला रीड करायला देतात. जर तुम्ही पहिल्यांदा IBPS ची एक्झाम देत असाल म्हणजे आरआरबीची, तर व्यवस्थित इन्स्ट्रक्शन रीड करा 10 मिनिट. ठीक आहे, आणि जे काही सेंटर असेल ते रिपोर्टिंग टाइम, त्या रिपोर्टिंग टाइम मध्ये पोहोचा, कारण तुमची पूर्ण थम्स सायन्स ह्या सगळ्या गोष्टीला 1 hour लागतो. एक एक आत जाणार, म्हणजे लेट झाला तर ती गडबड नको, त्या गडबड झालं ते तुमचं माइंड जे अनस्टेबल होतं त्याचा इम्पॅक्ट पेपरवरती पडू शकतो. सो लवकर जा, व्यवस्थित आरामात तिथे 1 तास जाऊन बसा चेअरवरती, सायन्स थम्स होऊ देत, इन्स्ट्रक्शन रीड करायला 10 मिनिट्स आहेत. जर काही टेक्निकल इश्यू आला तरी लॉग इन करताना तुम्हाला तिथे गडबड होणार नाही, तिथे हेल्प करतील. सो ह्या गोष्टींसाठी 8चं टायमिंग आहे ना, तर 9 ते 10 पेपर असतो, 10चं टायमिंग आहे ना तर 11 ते 12 पेपर असतो. सो पेपरच्या आधीच तुम्हाला रिपोर्टिंग टाइम दिलेलं असतं. ठीक आहे, हु अमॉंग द फॉलोइंग डेझिग्नेटेड ॲज एक्झिक्युटिव्ह? पी, राईट, ऑप्शन बी. ॲज मेनी पर्सन्स आर सिनियर टू यू ॲज ज्युनियर टू क्यू. यू पेक्षा जेवढे पर्सन सिनियर आहेत तेवढेच एखाद्या पर्सनचे ज्युनियर पाहिजेत, ते चेक करायचं. क्यू वाला ऑप्शन सी. ओके, सो नाव पॅटर्न आहे. इफ V is related to U in a similar way, P is related to R. Who among the following is related to S? Q. Option D. Next, last, which statement is true? हे या टाइप मध्ये क्वेश्चन बघितलं होते का आपण? पॅटर्न, which statement is true? V is the senior most person among all. Yes, true. More than 3 persons are junior to R. More than 3 नाही आहेत का? किती आहेत मग? 3च आहेत.
ऑड नंबर ऑफ पर्सन डेझिग्नेटेड बिटवीन पी अँड टी. पी अँड टी मध्ये किती आहेत? 3, म्हणजे ऑड नंबरच आहे. सो फर्स्ट अँड थर्ड, बोथ फर्स्ट अँड थर्ड, विच मीन्स ऑप्शन ई. देन यू गॉट 5 मार्क्स. ठीक आहे. सो रिझनिंग मध्ये तर जेवढे मार्क्स घेता येईल तेवढे घ्या. आणि प्रिलियम मध्ये 2च पेपर आहेत, एक मॅथ्स आणि एक रिझनिंग. नाही तर कोणी मी इंग्लिशचं प्रॅक्टिस करतोय असं मला ऐकायचं नाहीये, माहिती आहे ना सर्वांना. येस. ओके, नाव दिस इज अ अनालॉजी मिसलेनियस टाइप मध्ये क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय दिलं बघा, क्वेश्चन रीड करा. In the word replaced, how many pairs of a person have the same number of letters between them? म्हणजे रिप्लेस्ड मध्ये तुम्हाला अशा पेअर शोधायच्या आहेत ज्या 2 अल्फाबेट मध्ये जे सेम नंबर ऑफ पर्सन पाहिजेत. बॅकवर्ड फॉरवर्ड मॅनर मध्ये असू देत, ब्रॅकेट मध्ये दिलं ना, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन इन द वर्ड ॲज इन द अल्फाबेटिकल सिरीज. आपण आपलं जे थर्सडेचं सेशन आहे त्याच्यामध्ये 2 hours मध्ये मी फक्त याची प्रॅक्टिस तुम्हाला घेणार. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. बट ॲज ऑफ नाऊ आता पेपर सॉल्व्ह करतोय तर तुम्हाला एक आयडिया देते. नाही कळालं तरी आपण डिटेलमध्ये थर्सडेच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. इथे बघा, द वर्ड रिप्लेस आहे. याचे पोझिशन्सचे नंबर्स काय आहेत मला सांगा, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स असतात. पोझिशन नंबर्सच्या अकॉर्डिंग पण फॉरवर्ड बॅकवर्ड इन बिटवीन असतात. पोझिशन ऑफ अ नंबर म्हणजे मी तुम्हाला एक अल्फाबेटिकल टेबल लिहून ठेवायला सांगितलं, कोडिंग डिकोडिंगला लागेल, याला त्याला आपली एक स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा. ठीक आहे. सो तिथे आपण बघू शकता आर साठी ई, पी, एल, ए, सी, डी साठी. पण इथे क्वेश्चन काय आहे की तुम्हाला हाऊ मेनी पेअर्स ऑफ लेटर्स हॅव सेम नंबर ऑफ लेटर्स बिटवीन देम, म्हणजे असे किती पेअर आहेत ह्या रिप्लेस मध्ये, असे 2 अल्फाबेट्स ज्याच्यामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल मी म्हणलं सी डी. सी डी मध्ये किती डिफरन्स आहे? सी डी काहीच नाहीये ना बिटवीन देम. त्याच्यानंतर मग जर तुम्ही अजून 2 घेतलात ए ई, किती आहेत ए ई मध्ये इन बिटवीन? बी सी डी 3 आहेत बिटवीन, म्हणते बिटवीन. ठीक आहे, 3. मग तेवढेच सेम नंबर ऑफ कुठल्या 2 अजून आहेत असे, कळलं? सो सेम नंबर ऑफ लेटर्स, इथं एक कंडिशन दिली आहे, बाकी ठिकाणी वेगवेगळे कंडिशन्स असतील. तर या टाइप मध्ये तुम्ही बघा, ट्राय करा, किती फाइंड आउट होईल रिप्लेस्ड या वर्ड मध्ये. आणि जसं मी म्हटलं, या टाइपचं क्वेश्चन आपण थर्सडे मध्ये 2 hours सेशन मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. 1 marksचा क्वेश्चन आहे हा. आरपी मध्ये किती आहेत मला सांगा? आरपी मध्ये पी क्यू आर बरोबर 1 आहे. त्याचबरोबर ईडी मध्ये किती आहे? नाहीये. सी डी मध्ये how many pairs of letters have the same number of letters between them? Option D. Yes, Shreya. कौन कौन थे 3? Just mention it into the chat box. आरपी आहे, एडी आहे, त्याच्यानंतर डीई आहे, डीई काय येईल श्रेया? वाय डीई? यस, बॅकवर्डने गेली तर डीई ची येते बरोबर. त्याच्यानंतर एडी काय येईल? एलई एलपी एडी. ओके, सो माझ्या लक्षात आलंय की थोडस आपला तो जो आहे ते आपल्याला घ्यावं लागणार आहे मिसलेनियस अॅनालॉजी. तोपर्यंत एक कॉमन आन्सर नाही येणार.
सो आपण काय करूयात, बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात आणि हा जो अनालॉजीचा पार्ट आहे तो डिटेलमध्ये आपल्या त्या 2 आवर्सच्या सेशन्स मध्ये आपण कव्हर करूयात. पण जे ज्यांनी कंप्लीट केलं 3, ठीक आहे, सेम नंबर ऑफ करेक्ट आहे. पण मी हे घेणार आहे, आज नाही घेणार आहे असं नाहीये, पण जे तुम्हाला माहिती आहे ते क्वेश्चन फर्स्ट सॉल्व्ह करू, देन वी विल बॅक टू दिस पॉइंट. ठीक आहे, कारण मला पीओच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हा घ्यायचाच आहे. ओके, नेक्स्ट युअर फेवरेट नाहीये का फेवरेट? आपण जरा मला असं वाटतं की आपण या टाईपच्या ह्या सिलॉगच्या ह्या पूर्ण कॉन्सेप्ट वरती किती दिवस 6 डेज सेशन्स घेतलेत. किती? 6 डेज. सो एवढी मेहनत केल्यानंतर तो तुमचा फेवरेट असलाच पाहिजे, बरोबर आहे ना? ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज. ओनली अ फ्यू फॅन्स म्हटलंय. सो मी तुम्हाला काय सांगितलंय? ओनली अ फ्यू जिथे ओनली अ फ्यू असेल तिथे असे क्रॉस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात राहील. ओनली अ फ्यू शिकवलेलं आहे, एक सेशन अख्खं आपण त्याच्यावर घेतलंय, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. ऑल फ्रीजेस आर, असं खरं तर फ्रीजेस वगैरे काही नसतं तिथं आलेलं आहे बस. तुम्ही आणि डेली रुटीन्स मध्ये बोलताना हा वर्ड्स ऍड कराल तुमच्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये, कारण जनरली असं आपल्याला लगेच ग्रास्प होतं, बरोबर आहे ना? सो असं करू नका. सो कन्क्लुजन सिम्पल आहे, किती डायग्राम ड्रॉ करायचे बघा, आणि कन्क्लुजन पण 2 आहेत. मी म्हटलेलं ना तुम्हाला की बेसिक असतं, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. ऑल फॅन्स आर फ्रीज, नो, बिकॉज ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीज, सो ऑल फॅन्स आर फ्रीज इज नॉट अलाउड. आता आयदर और कसं येईल विसरलं, म्हणजे ऑल आणि नोच्या कॉन्सेप्ट त्यांनी दिलेल्या आहेत. अँड नो फॅन्स आर फ्रीज, येस ते आहे, कारण मी तुम्हाला ते कॉन्सेप्ट ऑल आणि नो बद्दल जो पॉइंट आपण क्रिएट केलेला होता तो मी क्रॉस चेक पण केलेला आहे, जिथे सम नो आणि सम नॉट आपण बघितलंय की सम नॉट सम नो ही आयदर ऑर पेअर आहे. त्याच पद्धतीने एक स्पेशल केस मध्ये ऑल आणि नो सुद्धा आहे, पण ती स्पेशल केस का मेन्शन केली मी, कारण त्याचं पण एक सर्टन क्रायटेरिया आहे की नो फॅन्स आर फ्रीजेस म्हणजे हा आहे की हा फॅनचा पार्ट हा फ्रीज नाही होऊ शकत, आणि काही ऑल फॅन्स आर हे सुद्धा फ्रीज नाही. मग ही आयदर ऑर येईल का? ही आयदर ऑर येईल. आणि जर इथं असतं सम फॅन्स आर फ्रीज आणि नो फॅन्स आर फ्रीज, देन दिस इज द आयदर ऑर पेअर. मग याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता येईल? सांगा आता मला, तुमचा फेवरेट आहे ना टॉपिक. 8 डेज आपण त्याच्यावरती वर्क केल्यानंतर नक्कीच एक्सपेक्टेड तुमच्याकडूनच आन्सर असतं. हा ऑल नोचा आय कॅन अंडरस्टँड, आयदर ऑर काही स्पेशल इकडे ऑनलाईन. ऑल फॅन्स आर फ्रीज and no fans are freeze. E option neither nor, ऑनलाईन करेक्ट आन्सर दिलाय तुमचं. ऑल फॅन्स आर फ्रीज फॉल्स आलं होतं. मला वाटलं तुमचं ऑल फॅन्स आर फ्रीज आणि नो फॅन्स आर फ्रीज दोन्ही ट्रू येत आहे. म्हटलं झालं आता परत सिलॉग सुरुवात करायला लागणार आहे. नेक्स्ट, मला तेच वाटलं बोथ ट्रू येतोय तुमचा आन्सर, म्हटलं आता चला सिलॉगचं सुरुवात करा लेक्चर. यस करेक्ट साहिल. ओनली अ फ्यू नाही, ओनली आहे, फक्त ओनली आहे. ओनलीचं मी काय सांगितलं होतं तुम्हाला? ओनली फ्लेवर्स इज स्पाइसेस, विच मीन्स ऑल स्पाइसेस आर फ्लेवर्स. डायग्राम ड्रॉ करून मला आन्सर सांगा. डायग्राम काढून ठेवतो, तुम्हाला हेल्प करेल. No taste is spices. True?
Yes. All flavor can never be test. True. नक्की. का? D option. Both conclusion first and second. नक्की. इकडे ऑनलाईन. All flavors can never be test. But all spices are flavor आहे ना. मग all flavors are test का नाही होऊ शकत? बोथ ट्रू. नाही, हे पण म्हणतात बोथ ट्रू. करेक्ट. चलो, सिलॉग मध्ये 2 मार्क्स मिळालेत. सो ज्याची जरा थोडीशी भीती असते ते पण मिळालेत. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑड मॅन आउट. दिस इज रिलेटेड टू किती वेळा केलंय आपल्याकडे. मी म्हंटल ना ABCD वाला तो टेबल तुम्ही ड्रॉ करून ठेवा एक्झामच्या आधी, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त पॅटर्न बघायचं. BDI काय पॅटर्न आहे याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये. बी आणि डी मध्ये किती आहेत? येस, करेक्ट साईल. BD CD QRS RST तसं बघायला गेलं तर फर्स्ट जे 2 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये 2 प्रिसिडिंग म्हणजे सेकंडच्या पोझिशनचे इन बिटवीन दोघांचे एक एक पाहिजे. आणि मग डी आणि आय मध्ये किती आहे? DEFGHI 5th पोझिशन घेतलाय म्हणजे इन बिटवीन 4 आहेत. सो हे चेक करायचंय तर तुम्हाला सी मध्ये ना इथे लगेच लक्षात येईल की ओ नंतर एल आलाय म्हणजे एल उलट दिलेला आहे बाकीच्या कॉम्पॅरेटिव्ह. सो ऑडमॅन आउट काय सी आणि इथे 1 मार्क्स मिळाला तुम्हाला. इथे सुद्धा काही जास्त अवघड नाहीये. जर तो टेबल असेल ना तर बस लगेच होऊन जाईल. कळालं सर्वांना? इकडे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके. सो स्क्वेअर टेबलचा हा क्वेश्चन ऑलरेडी सेम क्वेश्चन आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेला आहे अगदी 2 to 3 days बॅक. सो तुमच्यासाठी हे काय अवघड नाहीये. हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. प्लस ही एक अल्फान्यूमरिक सिरीज आहे ते सॉल्व्ह करायचंय. हा आठवतोय तुम्हाला सर्वांना? आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेला नसेल आठवत तर 2 मिनिटात सॉल्व्ह करून घ्या. पण मला माहितीये की आपण आता जर स्क्वेअर टेबलची अरेंजमेंट बघितली ना सेटिंग मधली त्याच्यामध्ये मी PYQ मध्ये हा घेतला. सो माझे एक्सपेक्टेशन्स असे आहेत की तुम्हाला तो जमलाच पाहिजे क्वेश्चन. आता स्क्वेअर टेबल ड्रॉ करा. टोटल 8 पर्सन आहेत. 4 of them seats of the corner of a table face towards the center and remaining seats middle of the tables away from the center. अवे म्हणजे आउटसाइड फेसिंग. याच्यामध्ये लेफ्ट राईट ची काळजी घ्यायची व्यवस्थित. कॉर्नर्स आर फेसिंग टुवर्ड्स दी सेंटर. ऍट ए टाइम 2 स्क्वेअर ड्रॉ करा जर पॉसिबिलिटी असेल तर. दॅट विल हेल्प यू टू रिड्यूस दी टाइम. लेट्स सॉल्व टुगेदर. 8 पर्सन आर seats around a circular table. So such that 4 of them seats at the corner of the table. हे सगळी अरेंजमेंट आपण करून घेतली. Then I will start from here. D seats second to the right of H. आता आपल्याला माहिती आहे का H is facing center outside? माहिती नाही. सो जोपर्यंत तुम्हाला त्यातलं त्यात कन्फर्म इन्फॉर्मेशन कन्फर्म म्हणजे जिथून तुम्हाला वाटतं की स्टार्टिंग पॉइंट मिळत नाही तोपर्यंत टेक इट ॲज अ हिंट. 1 persons are seats between H and A. F seats adjacent to A and seats at the corner of the table.
कोण आहे कॉर्नर? अँड वर्ड यूज केलाय. सो जो फर्स्ट अल्फाबेट असतो त्याच्याबद्दल दोन इन्फॉर्मेशन असतात ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये हा अँड असतो. सो अँड बघितल्यानंतर एफ सीट्स ऍडजस्टंट टू ए म्हणजे एफच्या लेफ्ट किंवा राईटला इमिडिएट नेबर मध्ये ए आला पाहिजे आणि सीट्स कॉर्नर ऑफ म्हणजे आता कॉर्नर कोणत्याही कॉर्नरला तुम्ही एफ घेतलात तरी चालेल. सो मी इथे एफ घेतलेला आहे. माझा ए आयदर कुठे येईल या ठिकाणी अदरवाइज इथे. आता जस्ट मिनिट. असं दिवसातून एकदा तरी माझ्यासोबत होत असतं. सो नवीन असं काही नाहीये. ओके कुठे होतात आपण की इथे एफ. सो ए इज आयदर हिअर और हिअर. डन. ओके सो नेक्स्ट इज एफ ए आणि एच मध्ये किती पर्सन आहेत? 1%. सो ए फिक्स झाला तर एच पण फिक्स होईल. पुढे ई सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. एफचं फेसिंग कुठे आहे? सेंटर आहे. सो लेफ्ट साइड ऍज पर युअर हँड. सो दिस इज युअर लेफ्ट साइड राईट. कन्सिडर दॅट यू आर सिटिंग ऑन दिस टेबल आणि तुम्ही इथे बसल्यानंतर तुमचा लेफ्ट साइड कुठे येईल तर या साइडला. सेकंड लेफ्टला कोण आहे? ई. सो ई प्लेस झाला बट डज नॉट ऍडजस्टंट टू ए म्हणजे इथे ए नाही येणार हे कन्फर्म झालं. सो ए कुठे येणार हे फायनल झालं. सो दिस इज ए. ए मिळाला म्हणजे एच पण येईल. सो ओनली 1% सीट्स बिटवीन एच अँड ए. पण आता हे पण आहे की ए हा एच हा या साईडला येईल लेफ्ट की इकडे राईट साईडला येईल. दिस इज दी पॉसिबिलिटी. पुढे जी इज ऍडजस्टंट टू बोथ बी अँड सी. आणि सी बद्दल काय दिलंय? हु डझंट फेसेस द एफ म्हणजे इथे सी नाहीये. आणि जी आणि जी इज बोथ ऍडजस्टंट म्हणजे इट्स या पद्धतीने बी जी सी किंवा सी जी बी. आता ह्यातलं तुमच्याकडे काय आहे? कोणता एक तरी आहे का याच्यामध्ये? नाही. पण हे जे पॅरामीटर 3 आहेत ते प्लेस करायला तुम्हाला हाच साईड पाहिजे. त्यामुळे एच इकडे प्लेस तुम्ही फिक्स करू शकता. सो मी एच केला फिक्स या ठिकाणी पॉसिबिलिटी वाईज. आता आपण रीड केलं त्याच्यामध्ये डी सीट सेकंड टू द राईट ऑफ एच आहे. बघा एचच्या सेकंड राईटला इथे जागा आहे का? तसा एच इथं येत नाही हे मगाशीच कन्फर्म झालं असतं जर आपण सेकंड राईट चेक केला असता तर सेकंड राईटला कोण आला? बी. आता बी जी आणि सी मध्ये इथे सी येत नाही म्हणजे बी येणार हे तुम्हाला कन्फर्म झालं. राहिला फक्त काय जी. जी आणि हा सी आहे का? बघा सगळे स्टेटमेंट करेक्ट आले. बस जी आपण बेसिक मध्ये स्क्वेअर बघितलं होतं ना तो टाईपचं क्वेश्चन 5 मार्क्सला आले तुम्हाला. मला सांगा सेटिंग आणि पझल मध्ये असा एक तरी कोणता क्वेश्चन आहे का जो आपण घेतला नाही? मी म्हणते की त्याच्यापेक्षा मी जरा अवघडच घेतलंय तुम्हाला. ते मी एक्सेप्ट पण करते. ठीक आहे कारण आपण पीओ एसओ या लेवलचे क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह करत होतो. पण हे जमतील ज्या 3 तारखेला आता 3-4 ला एक्झाम आहे तिथे सॉल्व्ह होईल. बस फक्त रीड करा आणि आत्ता जसं ज्या कॉन्फिडन्सने आता तुम्ही इतक्या वेळ पण पेपर सॉल्व्ह करताय. फक्त मी एक्सप्लेन करते म्हणून थोडं जास्त टाइम लागतोय. सगळे जरी तुमच्या टाइम मध्ये नाही बसले थोडेफार एखादं स्किप पण होईल चलो मान्य करते पण बाकी तरी विथ ऍक्युरसी करू शकताय. बस मला फक्त रिझनिंग मध्ये ते मार्क्स पाहिजे. ठीक आहे हे झालंय सॉल्व्ह करून क्वेश्चन कडे जाऊयात. How many person seats between G and E when counted from the right of G? G च्या राईटला 4. Which one is does not belong to that group? So outside facing, center facing ते बघा. तर मला वाटतंय B, C, F, E are the corners ना. तर only A is the middle of the table. So A is the odd man out. Correct. Which statement is true? B does not faces F. E seats
2 person away from A, 3 persons are seats between C and F, G and D faces the same direction. So D option is correct. Yes, so only D is correct. If all the person seats in the alphabetical order starting from A, ठीक आहे, आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज म्हणजे कशी येणार आहे, इकडे या पद्धतीने. सो ए पासून इकडे जर तुम्ही केलं, स्टार्ट केलं, देन द हाऊ मेनी पर्सन्स रिमेन द अनचेंज्ड. सॉल्व्ह करून बघा आणि सांगा. इथं काय होतं, ओके, एच्या ठिकाणी ए नंतर इकडे बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. सो एक्सक्लुडिंग ए म्हटलंय म्हणजे ए ला कन्सिडर न करता फक्त जी इज दी ओनली वन दॅट वी रिमेन द सेम. सो ओनली वन म्हणजे ऑप्शन बी. करेक्ट. And the last question is, what is the position of A with respect to B? Third to the left, third to the right नहीं है ना? काय है? So option करेक्ट. लास्ट क्वेश्चन ज्याच्यामध्ये 37, 38 आणि 40चा आहे. 3 मध्ये अल्फान्यूमरिक सिरीज. बघा तसं बघायला गेलं तर 8 मार्क फक्त अल्फान्यूमरिक सिरीज आले, ज्याच्यामध्ये आपण एक रो वाईज ही अरेंजमेंट बघितली ते, आणि ते मग अशी रो ते इंटरचेंज करून बघितलं. सो याच्यामध्ये आणि ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन नाही आलाय क्लर्क मध्ये. त्यानंतर बरेचसेच टॉपिक, पण आपण जे म्हणतो ना की हे टॉपिक कन्फर्म येणार ते तर आहेतच त्याच्यात. So how many symbols are there in the above arrangement which is immediately followed by consonant and preceded by number? So तुम्हाला सांगितलंय क्वेश्चन कुणाला आहे, सिम्बॉलला. प्रिसिडिंग म्हटलं की इकडे लिहून घ्यायचं, फॉलोड बाय म्हटलं की या ठिकाणी येणार. प्रिसिडिंग बाय नंबर्स म्हणजे इमिडिएटली प्रिसिडिंग बाय नंबर म्हणजे नंबर इथे आला आणि फॉलोड बाय कन्सोनंट. परफेक्ट. ओके. सो अशी पेअर कुठे आहे इथे शोधा, नंबर, सिम्बॉल, कन्सोनंट. तर माझा ना फोकस सिम्बॉल कडे पहिला असेल म्हणजे पटपट सॉल्व्ह होईल. सिम्बॉल आहे पण इकडे नंबर नाहीये. अगेन नंबर, सिम्बॉल, कन्सोनंट आहे. 7% जे. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला असं हायलाइट जरी नाही करता आलं तरी तुम्ही अशा तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला बोटाने टच तर करू शकता. ठीक आहे. ते काही फिंगर टच नाहीये की तुमचं सगळं चेंज व्हायला. सो तुम्ही असं जस्ट असे काउंटिंग करा, असे बोट फिरवून, म्हणजे तुम्हाला अजून कम्फर्ट येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. काही डाऊट? ठीक आहे. सिम्बॉल्सच्या प्रिव्हियसला नंबर नाहीये, इथे पण नाहीये, इथे आहे 6#T. नेक्स्ट L बीटा, 7 बीटा L आणि 3 आहे का? किती आहेत टोटल? नाही येणार ते लास्ट. काय होतंय शेवटी असं नको 3 मार्क आपले एवढे हातचे घालवत आहे. आणि माझ्या अकॉर्डिंग तुम्ही जेवढे सॉल्व्ह केले सगळे 30+ व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. एका दुसरा कुठेतरी चुकला असेल पण सगळे क्वेश्चन तुम्ही पहिला सॉल्व्ह केले, देन मी इथं सॉल्व्ह केले. सो 4 म्हणजे ऑप्शन ई. करेक्ट. ओके. 38 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे ना. 37, 38, 39, 40. राईट. Which among the following element is 8th to the right of the number which is 4th to the left end of the series? शॉर्टकट ट्रिक सांगितली आहे. काय दिलंय, जर लेफ्ट राईट असेल तर ऍडिशन करतो आपण.
तर कशाची ऍडिशन करायची? 6 आणि 8 ची. 8 + 4 12 आणि काउंट कुठून करायचं? लेफ्ट पासून. लेफ्ट पासून 12. 2 आहे का बघा? नाहीये. Which of the following element 8 to the right, one which is 4 to the left? टी येत राईटला ना, इथे फोर्थला आल्यानंतर इकडून राईटला काउंट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 2 आहे. तर माझ्याकडून इथे जस्ट ऑप्शनचं हे झालं असेल, पण आन्सर इज 2. ठीक आहे, ऑप्शन प्लेस करायचा राहून गेला असेल पेपरमध्ये, पण आन्सर 2 कन्फर्म आहे. पण असं जर पेपरमध्ये झालं तर अटेम्प्ट करू नका त्याला. असं होत नाही IBPS कडून, ते आमच्याकडूनच चुकीने होऊ शकतं. ठीक आहे, पण ते एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि का अटेम्प्ट करू नका म्हटलं, कारण तो काही कॅन्सल वगैरे नाही झाला कुठून चुकून तर प्रॉब्लेम नको तुम्हाला. सो निगेटिव्ह मार्किंग पासून वाचताय तुम्ही. नेक्स्ट, if all the numbers are dropped from the above series, then who will be the 18th from the right hand? So स्टार्टच करायचं इकडून, नंबर काउंट करायचा नाही. 1 इथे 1 2 3 4 5 6 नंबर येतोय. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. WC आहे का बघा? बस. नाही तर तुम्ही मग असं पण कराल, सगळे नंबर्स जोडून मी पहिला सिरीज लिहून घेतो, मग काउंटिंग करेल. वेस्ट ऑफ टाइम. अजिबात टाइम वेस्ट करू नका, स्क्रीन मध्ये नंबर सोडून काउंटिंग करा. And the last question, what is the sum of the numbers which are all immediately followed by symbol? So symbols ला immediately followed by symbols which are numbers find out करा, which are immediately followed by symbol. किती आहे? 7 आहे. यांची सगळ्यांची सम करायची आहे आपल्याला. पुढे अजून सिम्बॉल, नंबर सिम्बॉल पाहिजे ना. इथे नंबर सिम्बॉल आहे. कुठला येईल सेकंड? नंबर सिम्बॉल 7 बीटा पण आहे ना. 7 बीटातला 7, अजून हा 6 पण आहे अजून. परफेक्ट. अजून 3 पण आहे. अजून डन. अजून काही नाही. सो 14 + 6 20 + 3 23. 23 म्हणजे ऑप्शन ए. दॅट्स इट. आणि इथे 40 क्वेश्चन सॉल्व्ह करून हा क्लर्कचा पेपर आपण कंप्लीट केलेला आहे, RRBचा लास्ट इयरचा. सो असेच तुम्हाला 21 आणि 22 चे पण देते. त्याआधी आज पहिला एक मॉक टेस्ट द्या, सो तुम्हाला एक आयडिया आली असेल. सॉल्व्ह करत असताना 2-3 गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या का मी काय केलंय? एक, जिथे जिथे पझल सेटिंग आलाय तो क्वेश्चन मी रिपीटेड रीड नाही केला. एकदाच रीड केला, जिथे मला वाटतं इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, हिंट घेतली आणि सॉल्व्ह केला. सेकंड, तुमची जी अरेंजमेंट आलेली आहे ती क्रॉस चेक करण्यासाठी मी सांगितलं, इन केस डाऊट आला तर. आणि सॉल्व्ह करतानाची टेक्निक कळाली का? सुरुवातीला तुम्हाला जे क्वेश्चन वरती कमांड आहे ते पहिलं सॉल्व्ह करा, मग मिडलवाला पार्ट तुम्ही सेटिंग पझलला द्या, आणि मग परत बॅक टू असे इझी क्वेश्चन. आता हे शेवटी शेवटी का सॉल्व्ह केले मी अल्फान्यूमरिक सिरीज? हे असं नाहीये तुम्हाला पेपरमध्ये येताना मी शफल करून तुमच्याकडे तो आणलाय. का हा लास्टला ठेवला? कारण अगदी लास्टचे 2 मिनिट जरी राहिले असतील आणि असा जर तुम्हाला अल्फान्यूमरिक सारखा क्वेश्चन दिला, तुम्ही सॉल्व्ह करत असताना फास्ट सॉल्व्ह करता. तुम्हाला एक ते माहित असतं की अरे मला हे जमतं, मी खूप महिने झालं सॉल्व्ह करू शकतो. एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असतो
आणि त्या 2 मिनिटामध्ये पॅनिक न करता, स्वतःवर डाऊट न घेता तुम्ही कॉन्फिडेंटली ते सॉल्व्ह करू शकता. सो शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये ज्या प्रेशरमध्ये तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ते ठेवा. त्यामुळे असं नाही करायचं सगळेच मिसलेनियस 10 मिनिटात शेवटी ठेवले आणि कव्हरच झाले नाही. म्हणजे जे येतंय ते पण राहिलं, जे येत नाही ते पण चुकलंय, असंही नको. सो ह्या पॉसिबिलिटीजसाठीच आपण मॉक टेस्ट देतो. आणि मॉक टेस्ट दिलं की तुम्हाला लक्षात येईल की नक्की करेक्ट वे कोणता आहे, तुम्हाला कसा सूट होतोय, तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीने हे सॉल्व्ह करू शकता. कारण मी कितीही तुम्हाला कस्टमाइज स्ट्रॅटेजी करून दिली तर मी ऍट द एंड तेच म्हणेल की प्रत्येकाने आपल्या प्लस मायनस पॉईंटची एक स्ट्रॅटेजी बनवलेली बेस्ट आहे तुमच्यानुसार. सो मॉक टेस्ट द्या आज, त्याच्यामध्ये काही अनालिसिस असेल, डाऊट असेल तर आपण ते डिस्कस करू. ठीक आहे. सो या पेपरमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे? ओके, सो थँक्यू सो मच क्लास. नेक्स्ट सेशनमध्ये आपण RRB POचा पेपर डिस्कस करणार आहे 2023चा. ओके. आणि कोणाला काही क्वेरीज असतील तर विचार.